नमस्कार. परिवर्तन अभिवाचन महोत्सवात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अशोक कोतवालांची कविता. संकल्पना राजू बाविस्कर. दिग्दर्शन हुरील सिंग राजपूत. सादर करते नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, मंगेश कुलकर्णी, वर्षा चोरडिया, वेदांती बच्छाव आणि हर्षल पाटील. बासरी कीर्तेश बाविस्कर. परिवर्तन सादर करीत आहे अशोक कोतवालांची कविता. मी निजतो जेव्हा वरती, मी निजतो तेव्हा वरती, शब्दांचे झुंबर हलते, गळणाऱ्या देह फुलाची एक एक पाकळी गळते. अशा स्वरूपाची कविता लिहिणारे कवी अशोक कोतवाल. नवोत्तर मराठी साहित्यामधला महत्वाचे कवी म्हणून कोतवाल सरांचं नाव घेतलं जातं. मराठी साहित्यामध्ये अनेक प्रवाह आहेत, म्हणजे ग्रामीण, दलित, त्यानंतर शहरी, नागरी, त्याच पद्धतीने साहित्यात साठोत्तरी, त्याच्या आधीची कविता, असे सगळे प्रवाह आहेत. पण नवोत्तरी कवितेमधलं वेगळेपण, कारण काळ बदलला, ग्लोबलायझेशन आलं आणि याच्यामध्ये कविता कुठे होती? ग्रामीण भागातली मुलं शिक्षण घेऊन पुढे यायला लागली, तेव्हा अशोक कोतवाल सरांची कविता मराठी साहित्यामध्ये ठळकपणे दिसते. सर मूळचे चोपडा इथले, घरातली परिस्थिती बेताचीच. वडील अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून सगळ्या मुलांना वाढवत होते आणि चोपडा शहरामध्ये मोलमजुरी करून आणि शिपायाचं काम करून त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. सर त्या परंपरेतून आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाची, लेखनाची कुठलीही परंपरा, श्रीमंतीची अशी कुठलीही परंपरा सरांना लाभली नाही. कुठलाच गॉडफादर सरांना मिळाला नाही. पण सरांना मात्र पुस्तकांची साथ होती, शब्दांची सोबत होती आणि सरांच्या मनात असलेले विचार कवितेच्या रूपामध्ये ते लिहू लागले. खरं तर प्रताप विद्या मंदिर नावाची शाळा चोपड्यामध्ये आहे. या शाळेत सर शिकत होते आणि या शाळेतूनच, या शाळेमध्ये त्यावेळेस पाडगावकर, करंदीकर आणि महानोरदादा यांचे पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम व्हायचे. तसाच एक कार्यक्रम चोपड्याच्या प्रताप विद्या मंदिरात झाला आणि त्या ठिकाणी या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे अशी कविता महानोरदादांनी सादर केली. आणि ती कविता ऐकल्यानंतर मी सुद्धा असं काहीतरी छान लिहू शकतो हा विचार तेव्हा शालेय जीवनात शिकत असताना अशोक कोतवालांच्या मनात आला आणि तिथून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. मला असं वाटतं एका कवितेच्या कार्यक्रमामुळे एक चांगला कवी मराठी साहित्याला मिळाला आणि हेच कवितेचं देणं आहे. आज सर या ठिकाणी आहेत आणि सरांची कविता वाचायला आज माझ्यासोबत सगळे परिवर्तनचे कलावंत आहेत. आपण सगळे समोर आहात, ही आमच्यासाठी, परिवर्तनसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परिवर्तनच्या 10 वर्षाच्या प्रवासाविषयी मॅडम बोलल्याच. आमच्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये सुरुवातीपासूनच सर सोबत आहेत. सरांची कविता आमच्यासोबत आहे. अनेक कविता सरांच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत. त्या सगळ्या आपण त्यातल्या निवडक कविता आम्ही निवडलेल्या आहेत आणि त्या कवितेच्या संदर्भामध्ये सरांचा प्रवास आपण जाणून घेऊयातच. या कवितांना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाची प्रसिद्धी मिळालेली आहे. म्हणजे ह्या कविता फक्त मराठीतच नाही हो, तर मराठीसोबतच इंग्रजी, हिंदी, उडिया, उर्दू, अगदी पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये सुद्धा सरांच्या कविता उर्दू भाषेत त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. असे कवी आज आपल्यासोबत आहेत. खरं तर ज्या गावात उगतं पिकतं त्याच गावात ते बऱ्याच जणांना माहीत नसतं. सर आम्हा सगळ्यांना माहिती आहेत. सर तुम्ही आम्हाला समृद्ध केलं. सरांची कविता म्हणजे मौनातील पडझड नावाचा संग्रह सरांचा पहिला कविता संग्रह. मला वाटतं मी तेव्हा 11वीत होतो, त्यावेळेस सरांचा संग्रह आला आणि ज्यांनी कधीही कुठल्याही पुस्तकाचं प्रकाशन केलं नाही अशा भालचंद्र नेमाडे सरांनी सरांच्या कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, ते जळगावला. आणि त्याच संग्रहातली अतिशय महत्त्वाची कविता. सरांचा सगळा प्रवास सुरू होता, कविता लेखन सगळं सुरू होतं आणि एकंदरीतच जगण्याचं दुःख काय असतं ना ते सर टिपत होते. हायस्कूलमध्ये शिकवत असताना आपल्या आसपासचं वातावरण काय आहे,
एक कवी लेखक कसा घडतो हे सगळं बघत असताना त्यांच्यातला कवी मात्र अस्वस्थ होता, ते आसपासचं वातावरण बघत असताना. घरामध्येच त्यांची मुली नावाची कविता प्रसिद्ध आहेच, पण त्यांच्या मुलीसोबतचं त्यांचं नातं जे आहे, आणि एक कवी त्या मुलीकडे कसं बघतो. त्यांची फ्रॉक नावाची अतिशय अप्रतिम कविता आहे. फ्रॉक काय आहे ती कविता मंगेश कुलकर्णी आमचा मित्र या ठिकाणी सादर करील. कवितेचं शीर्षक आहे फ्रॉक. माझी मुलगी. माझी मुलगी मला कधीच नव्या टिकल्यांचं फ्रॉक मागते. मी तळव्यांनी चेहरा झाकून मग हो सारखं हुंकारत तिला जवळ घेतो. ती मला बिलगून माझ्या शर्टांच्या बटनांशी चाळा करत, बाबा अशीच बटणं हवीत हां, असा हट्ट करते. तेव्हाही मी बटनांएवढं हसून हो ना बाई असं म्हणतो. मग तिचं मिशा ओढणं, गळ्यात हात टाकून लोंबणं किंवा साखरेचं पोतं म्हणून बाबा बाबा मला पाठीवर उचला ना असं म्हणणं टाळण्यासाठी मी तिची हळूच पप्पी घेतो आणि तिला अलगद पक्ष्यासारखं खाली सोडून देतो. तेव्हा तिचा अडखळत धावणारा पाठमोरा देह माझ्या हाताला बोटच नसल्याची जाणीव करून देतो. वा. घरातल्या या प्रश्नाकडे सर कसं बघतात आणि एकंदरीतच आपल्या आसपासचं पर्यावरण कसं आहे, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या, जगाच्या आणि संपूर्ण पर्यावरणाविषयीच्या अशोक कोतवाल सरांच्या भावना त्यांच्या कवितेतून व्यक्त तर झाल्या आहेतच, पण त्या भावनांना रसिकांच्या मनांना नक्की स्थान आहे. कवी अशोक कोतवाल यांचं प्रतिभादर्शन त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला जाणवतं. खरं तर शिक्षक म्हणून नोकरी करत असणं, जे शिक्षक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की कशा प्रकारचं संस्थेतलं राजकारण असतं, अनेक आसपासच्या गोष्टी असतात. आणि शिक्षण म्हणजे नेमकं काय, पहिल्या टोलाला आत यायचं, दुसऱ्या टोलाला बाहेर जायचं, या 2 टोलांमधल्या टोलवाटोलवीला आपण शिक्षण म्हणायचं का, अशी सगळी आसपासची परिस्थिती आहे. आणि तेव्हा खरं तर सर ज्या शाळेत महाराणा प्रतापमध्ये शिकवायचे त्या शाळेमध्ये मुलं कुठली होती, सगळी आसपासच्या सगळ्या झोपडपट्ट्यांमधली मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होती. मग त्या मुलांसाठी शिकवणं काय असतं, त्या मुलांशी संवाद साधणं काय असतं. आणि माझ्यासमोरची जी पिढी आहे ती सुद्धा विचार करायला लावणारी पिढी जन्माला यावी, त्या पिढीतला एक चांगला विद्यार्थी घडावा असं प्रत्येक शिक्षकाला वाटायचं. आणि सर तेव्हापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, वेगळी पुस्तकं सगळ्या मुलांसमोर ठेवायचे. आणि जेव्हा मुलांना इतके संवेदनशील मनाचे शिक्षक तसे फार दुर्मिळ झालेले आहेत, आणि अशी चांगली शिक्षक लाभणं हे मला वाटतं सुद्धा दुर्मिळतेचं लक्षण आहे. ते अगदी अशोक कोतवाल सरांच्या कवितेतून आपल्याला जाणवतंच. आणि त्यांची मुलांना शिकवल्यानंतरची अस्वस्थ करणारी कविता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण कवी नेमका विचार काय करतो हे आपण बघितलं पाहिजे. खरं तर अमृता प्रीतम म्हणतात, मैं मेरे दिल की बात अगर कागज पर लिख दूँ तो कागज जल जाएगा. कवीच्या आत इतकं काही साठलेलं असतं, ते साठलेलं पण जे ना ते तो कवितेत शब्दबद्ध करत असतो. कविता अशी नुसतीच येत नाही. बऱ्याचदा सर शिकवत असताना आम्हाला एक वाक्य सांगायचे की मी लिहितो म्हणजे नेमकं काय करतो. हे शब्द तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओळखीचे, परिचयाचे, तुम्हालाही माहिती आहे. डिक्शनरीमध्ये तर भरपूर शब्द आहेत. पण मी लिहितो म्हणजे काय, मी नुसतं लिहत नाही, तर मला आतून स्वतःला मी सोलत असतो. स्वतःला सोलणं काय असतं, स्वतःशी प्रामाणिकपणा काय असतो ना, जो कवी प्रामाणिक असतो, जो अस्सल असतो, त्याचीच कविता लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत असते. म्हणून आसपासचं जगणं टिपत असणं हे फार गरजेचं आहे. आणि सर बरोबर नेमकं मुलांमधले संवाद, आपल्या आसपासचे विषय सरांच्या कवितेचे होतात. सरांच्या कवितेमध्ये आम्ही खूप शोधलं, म्हटलं सर तुम्ही प्रेम कविता कुठे आहे, तुम्ही प्रेम करत नाही का. ते म्हणे अरे प्रेम बी वगैरे सगळं होतं, पण माझं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकांवरच प्रेम आहे आणि आसपासच्या वातावरणावर आहे. आणि कवी हा आगामी काळाचा दिशादर्शक असतो. आपण इतिहास वाचतो, अभ्यासतो, पण शिकवलेला इतिहास, त्या इतिहासाकडे मुलं कसं बघतात, मुलं तितकाच अभ्यास करतात का.
मुलांच्या लेखी भगतसिंग, राजगुरू, गांधी, आंबेडकर हे नेमके काय असतात ना? मुलांच्या चर्चेचे विषय कसे असतात? एक शिक्षक बरोबर टिपतो आणि जर शिक्षक कवी असला तर अजून काहीतरी वेगळं निर्मिती देतो आणि तोच आपल्यासाठी दिशादर्शक असतो. अशी एक महत्त्वाची कविता या ठिकाणी मुलं वाद घालतायत. वेदांती बच्छाव मॅम या ठिकाणी आहेत, ते सादर करतील मुलं वाद घालतायत. आता कशावर वाद घालतायत तुम्ही अतिशय बारकाईनं बघा की प्रत्येक शब्द किती महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांचा, तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी असा वाद नक्कीच घातला असेल. मुलं वाद घालतायत. गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि सावरकरांचे चित्रपट पाहून मुलं वाद घालतायत, भांडतायत. तसल्या चळवळी आणि आंदोलने केली तर हा देश धुवून काढता येईल असं म्हणतायत. मुलं बिथरतील इतका सळसळतोय इतिहास त्यांच्या नसानसातून. एक एक प्रश्नाला आग लावेल इतका धुमसतोय देशीवाद त्यांच्या बुबुळातून. मूल्यांच्या दुर्गंधीनं तुंबलेल्या गटारीच्या पाण्यावर, मूल्यांच्या दुर्गंधीनं तुंबलेल्या गटारीच्या पाण्यावर श्रद्धेचं पीक घेऊ म्हणतायत ते. जातशाही रुजवणाऱ्या सत्ता लोलूप ठेकेदारांचे हात कलम करण्याची भाषा बोलतायत ते. ते घुसवतायत खिंकाळणाऱ्या दहशतीचे लाख घोडे स्वतःच्या आत. ते घुसवतायत खिंकाळणाऱ्या दहशतींचे लाख घोडे स्वतःच्या आत. हिटलरी हत्याकांडाहूनही भयानक ठरेल, हिटलरी हत्याकांडाहूनही भयानक ठरेल इथल्या भ्रष्टावलेल्या गुबगुबीत व्यवस्थेची हत्या. अशी पेटवू म्हणतायत सुरुंगाची वाद. कळत नाही चित्रपटातल्या कोणत्या दृश्याने मुलं मातीच्या कणाकणाच्या शुद्धतेची शपथ घेतायत. कळत नाही चित्रपटातल्या कोणत्या दृश्याने मुलं मातीच्या कणाकणाच्या शुद्धतेची शपथ घेतायत. वा, धन्यवाद. कळत नाही मुलं वाद का घालतायत. इतकं गांभीर्याने बघणं जर कवीला जमलं तर मला वाटतं कविता इथे या ठिकाणी मोठे होते. कवी झोपलेच कसे? एका कवितेत सर फार अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात. कवी झोपलेत, उठवा त्यांना. कवी झोपलेत, उठवा त्यांना. वाजवा नगारे, झडवा चौघडे. तरी नाही उठले तर मारा चापट्या, घ्या चिमट्या, ओढा केस त्यांचे. म्हणजे कवी कवीला काय सांगतोय? कवी झोपलेच कसे? उठवा त्यांना, वाजवा नगारे, झडवा चौघडे. तरीही नाही उठले तर मारा चापट्या, घ्या चिमट्या, ओढा केस त्यांचे. भोवताली हलाहल काळे कुट्ट आणि उशाला उजेडाचा चतकोर तुकडा घेऊन ते झोपलेच कसे? कवी जर झोपला तर काय होऊ शकतं? खरं तर आपण ज्या काळात जगतोय ते वर्तमान आपण अभ्यासलं पाहिजे. ज्या काळामध्ये लेखक, कवी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत आहेत, गोळ्या मारल्या जात आहेत, ठार केले जात आहेत, आणि आजच नाही तर अगदी ज्ञानेश्वरांपासूनचा इतिहास आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम ही सगळे मंडळी, म्हणजे कवी जे आहे, आजचे लेखक कवी हे त्या परंपरेतले आहे. आणि खरं तर त्यांचं जगणं काय असतं, अस्सलता इथे असते. आणि ही अस्सलता अशोक कोतवालांच्या अनेक कवितांमधून आपल्याला बघायला मिळते. आणि त्यांचा स्वभाव काय? कवीचा स्वभाव जर बघायचा असेल तर त्याच्या शब्दांमध्ये जो जिवंतपणा आहे ना, तो आपल्याला बघता आला पाहिजे. जे पेटून उठणं असतं ना, ते आपल्याला बघता आलं पाहिजे. सरांच्या अनेक शब्दांमध्ये ते पेटून उठणं आहे, ते रिबेल करणं आहे. सर क्रांतीची भाषा करतात, पण नुसती क्रांतीची भाषा नाही, तर ती क्रांती कशासाठी आहे? तर समाजाच्या कल्याणासाठी आणि मानवमुक्तीसाठी आहे. आसपासचं सगळं वातावरण बघताना कवी अस्वस्थ होतो आणि ते अस्वस्थेपण त्यांच्या शब्दामधून येतं. आणि म्हणूनच ते शिक्षक असल्यामुळे ते बरोबर ते टिपतात, हेरतात आणि आपल्या शब्दात मांडतात. आणि मराठीचे सगळे कवितेचे प्रवाह सरांनी अतिशय बारकाईनं अभ्यासले आहेत. त्यांची भूमिका ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण भूमिका घेत नाही. खरं तर भूमिका न घेणं हे सुद्धा भूमिकेचं राजकारण असतं. पण सर मात्र भूमिका घेतात. मग वेळ प्रसंगी लोकांनी मला गुडी नाही म्हटलं. खरं तर सरांना अनेक जण तापट म्हणतात, सरांना म्हणतात की अरे ते स्पष्ट बोलतात.
कारण सर कुणाची भिडभाड ठेवत नाही. मला जे वाटतं, जे महत्त्वाचं आहे आणि जे सत्य आहे तेच मी मांडीन. मी कुणासाठीही उद्बत्ती घेऊन फिरणार नाही, असं म्हणणारे आपले एक महत्त्वाचे कवी आहेत अशोक कोतवाल सर. आणि समाज बदलवण्याचं आव्हान सुद्धा कवी लेखक घेत असतो. खरं तर अनेक शिक्षक हताश झालेले आहेत, काय नेमकं करायचं. मला वाटतं मौजमध्ये आलेली कविता होती 2008 किंवा 9ची कविता, 98 का 99ची कविता असेल. तेव्हा मी 8वीमध्ये होतो. आमचा सगळा वर्ग सरांना प्रचंड त्रास द्यायचा आणि त्याच काळामध्ये सरांनी लिहिलेली अतिशय शिक्षकाची कैफियत नावाची कविता, तुम्हाला सांगतो या कवितेचे पोस्टर निघाले आणि अनेक लोकांनी, शिक्षक सोडून सगळ्यांनी, ते अगदी घराघरामध्ये लावले. आणि ती कविता अनेक ठिकाणी, म्हणजे सरांना माहीत असेल इथे शिवाजी पुतळ्याच्या पाठीमागे एक वर्मा नावाचे पुस्तक विक्रेते होते. त्यांनी तर जवळपास त्या कवितेच्या हजारो कॉपीज काढून त्या विकल्या आहेत. तर अशी शिक्षकाची कैफियत नावाची कविता या ठिकाणी मंजुषा भिडे मॅम, त्या स्वतः शिक्षिका आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही सादर करावी. शिक्षकाची कैफियत अतिशय बारकाईनं ऐका की एक शिक्षक विद्यार्थ्यांकडे कसं बघतो आणि आजचं वर्तमान बरोबर त्या कवितेत सरांनी कसं चिमटीत पकडलंय. खरं सांगतो, मुलं गृहपाठ करत नाहीत, यात माझा दोष नाही. या शतकाचा कोरा कागद त्यांच्या लेखणीला झिरपूच देत नाही. मुलं प्रार्थनेवेळी हात जोडत नाहीत, हो यात माझा दोष नाही. त्यांच्या श्रद्धेचे दिवे तेवते ठेवील असं या देशाचं वर्तमानच नाही. मुलं भटकतात शहरभर, पाहतात, ऐकतात, हाताळतात, वाचतात. टीव्ही, कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर, डेली पेपर. नाही, यात माझा दोष नाही, कारण या 4 भिंतीत त्यांचा जीव रमत नाही. मुलं असंबद्ध, अवांतर बडबडतात काहीतरी शाळेच्या आवारात. नाही, यात माझा दोष नाही. हे शहर, ही शाळा त्यांच्या स्वीकार नकारांशी जुळवूनच घेत नाही. अगदी खरं सांगतो, या मुलांनी आता ही शाळा, हे शहर, हा देश पेटवला ना, तरी माझा दोष नाही. कारण मी शिकवीन तेच त्यांनी आत्मसात करावं अशी आज तरी त्यांच्या भोवती परिस्थिती नाही. मी शिकवीन तेच त्यांनी आत्मसात करावं अशी आज तरी त्यांच्या भोवती परिस्थिती नाही. आपण सगळेजण शाळेत गेलोय, आठवतंय का की आपल्या आसपासची परिस्थिती काय आहे. शिक्षक कितीही जीव तोडून सांगत असले तरी मुलं कसं बघतात आणि मुलं कसं वागतात हे सगळं एक शिक्षक म्हणून त्यांनी पकडलंय. आणि सरांच्या पुस्तकांची शीर्षकं जरी बघितली ना, ती अतिशय वेगळ्या प्रकारची आहेत. मौनातील पडझड, कुणीच कसं बोलत नाही, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ, दालगंडोरी, ही शीर्षकं बघा सरांची. आणि कोणीच कसं बोलत नाही हे कवीला बरोबर पकडावं असं वाटतं. आणि त्यांना तो प्रश्न पडतो की खरंच लोक का बोलत नाही आहे. आपल्या आसपास एखादा प्रश्न असतो आणि आपण अस्वस्थ का होत नाही हेही कवीला वाटतं. म्हणून ते म्हणतात, हा धूर काळा नि हा वास कसला, हा धूर काळा नि हा वास कसला, नक्कीच कुणी काही जाळलं असावं. हा धूर काळा नि हा वास कसला, नक्कीच कुणी काही जाळलं असावं. ही धुसफूस नि ही कुजबूज कसली, ही धुसफूस नि ही कुजबूज कसली, नक्कीच कुणी टाहो फोडले असावेत. वर्दी गुरगुरते, गर्दी घुटमळते, वर्दी गुरगुरते, गर्दी घुटमळते, नक्कीच कुणी काही संपवलं असावं. कुणीच कसं बोलत नाही, कुणीच कसं बोलत नाही, इथे कुठे वस्ती होती. कुणीच कसं बोलत नाही, इथे कुठे वस्ती होती. नक्कीच करुणेला भीतीनं घेरलं असावं, नक्कीच करुणेला भीतीनं घेरलं असावं. म्हणजे हे जे काही करुणेला घेरलं असावं म्हणणं आहे ना, याच्यासाठी तो खोलात जाऊन शोधणं असतं, याच्यासाठी स्वतःच्या आत डोकावणं असतं. जो माणूस प्रामाणिक असतो ना, तोच इतकी प्रामाणिक कविता लिहू शकतो. आणि कवीचं प्रामाणिक असणं काय असतं ते सरांच्या कवितांमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तीच तर शिक्षकाची कैफियत असेल
हे शोधणं असेल, अशा अनेक कवितांचा परिचय आपल्याला होईल. आणि खरं तर सरांच्या शेकडो कविता आहेत, पण यातल्या कविता निवडणं हे आमच्यापुढे आव्हान होतं. मोजक्या कविता निवडायच्या आणि त्यासाठी इतर कवितांवर पण आम्ही अन्याय केला आहे. त्यातल्या काही कविता आम्ही घेतल्या आहेत की ज्या तुमच्यापुढे सादर करता येतील. खरं तर आमचा परिवर्तनचा उद्देशच हा आहे की वाचन संस्कृती वाढावी. आम्ही तुमच्यापुढे त्यातला फक्त थोडा भाग सोडतोय. उरलेला भाग तुम्ही शोधायचा आहे, तुम्ही अभ्यासायचा आहे आणि तुम्ही वाचायचा आहे. खरं तर जागतिकीकरण आलं आणि एकंदरीतच आपलं जगणं बदललं, आपल्या आसपासचं वातावरण बदललं. जागतिकीकरण आलं, शेतीचे प्रश्न बदलले, आमच्या सोबतच्या अनेक गोष्टी बदलल्या. मग कविता कशी अपवाद राहील? कविता सुद्धा बदलत गेली, पण फक्त गुडीगुडी नाही राहिली, तर कविता ही काळाच्या पुढं जाऊन सांगणारी असते. तुम्हाला धोक्याची जर सूचना कळवायची असेल किंवा समजून घ्यायची असेल तर तुम्हाला कविता अभ्यासता आली पाहिजे, कवीकडे बघता आलं पाहिजे, कवींचं निरीक्षण करता आलं पाहिजे. या ठिकाणी सतेज साळवे सर आहे, आमचा मित्र सत्यपाल राजपूत आहे, विनोद कुलकर्णी आहेत. हे नव्या पिढीचे 2 कवी पण या ठिकाणी आहेत की हे काय शोधतायत. आणि खरं तर हे कोतवाल सरांच्याच परंपरेतून आलेले पुढे कवी आहेत की आपल्या आसपासचा माणूस काय विचार करतोय. माझी बायको असेल, माझी मुलं असतील, माझा शेजारचा माणूस असेल. आपण एकाच वेळेस जगाच्या प्रश्नांवर बोलतो आणि शेजारच्या माणसाशी मात्र भांडतो. मग हे नातं कसं होईल ना? हे नातंच होणार नाही. हे नातं जर तोडायचं असेल तर आपल्याला पुस्तकांशी मैत्री करावी लागेल आणि तितकं संवेदनशील व्हावं लागेल. सरांच्या कवितेतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची जाणीव होते. सरांचे शब्द किती ना, भरवसा वाहून चाललाय गटारीतून, भरवसा वाहून चाललाय गटारीतून, सांडपाण्यासारखा तो समुद्राला मिळतोय, नदीतून समुद्राला मिळतोय आणि पुढे वाफेतून आकाशापर्यंत जातोय आणि पुन्हा पाऊसून आपल्यापर्यंत पसरतोय. म्हणजे भरवसा वाहून जाणं. खरं तर विचार करून बघा, पूर्वी काय होतं आणि आज खरंच आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो का? आपला कोणावर विश्वास नाही म्हणून घरांना कुलपं लागलेली आहेत. शेजाऱ्यावर सुद्धा तुमचा माझा विश्वास नाहीये म्हणून आपण कुलूप लावून ठेवतो. ज्या दिवशी तुमच्या आमच्या घरांच्या कुलप नाहीशे होतील ना, तेव्हा समाज सुंदर झालेला असेल. आणि मला वाटतं कवीला हेच अभिप्रेत आहे की इतका सुंदर समाज निर्माण व्हावा. म्हणून ते म्हणतात की मी गोष्ट करतो तेव्हाची. कुठल्या काळाची ते त्यांच्या कवितेत आपण जाणून घेऊयात. मी नारायण बाविस्कर सरांना विनंती करतो की दादा तुम्ही ती कविता सादर करावी. मी गोष्ट करतोय तेव्हाची, मी गोष्ट करतोय तेव्हाची, जेव्हा या रस्त्यावर डांबर अन खडी अंथरलेली नव्हती. मी गोष्ट करतोय तेव्हाची. नव्हती झाली हत्या नदीची, नव्हती झाली हत्या नदीची, जिनं शतकानुशतक शमवली होती तहान या गावाची. वाढवली होती अक्कल ज्यांच्या सावलीनं माझ्यासह अनेकांची. नव्हती झाली कत्तल त्या झाडांची. मी गोष्ट करतोय तेव्हाची, नव्हती झाली कत्तल त्या झाडांची. बोलायचे लोक पाखरांशी, ढोरांशी आणि खुश होते सगळे थोड्याशा बरकतीनं. नव्हती पिछाडीत मनाची आबादानी. मी गोष्ट करतोय तेव्हाची, मी गोष्ट करतोय तेव्हाची, जेव्हा डोंगर सपाटून बांधल्या नव्हत्या इमारती. मी गोष्ट करतोय तेव्हाची. पुजली जात होती माणसं राजकारणातली, पुजली जात होती माणसं राजकारणातली. नव्हते माफिया कुठलेही या शहरात शिरलेले, नव्हते आतंकवादी आणि नव्हते कत्तलखाने डॉक्टरांचे. मी गोष्ट करतोय तेव्हाची, मी गोष्ट करतोय तेव्हाची, जेव्हा चेहरे होते माणसांना आपापले, जेव्हा चेहरे होते माणसांना आपापले. मी गोष्ट करतोय तेव्हाची. आब होती ज्याला आब होती ज्याला त्याला लखलखती, आब होती ज्याला त्याला लखलखती.
आणि बुडत नव्हती सनद एवढ्या तेवढ्यानं कुणाचीही, आणि बुडत नव्हती सनद एवढ्या तेवढ्यानं कुणाचीही. मी गोष्ट करतोय तेव्हाची. उडून जात नव्हते शब्द जेव्हा हवेतून माणसांचे, उडून जात नव्हते शब्द हवेतून माणसांचे. मी गोष्ट करतोय तेव्हाची, मी गोष्ट करतोय तेव्हाची. हा काळ आज आहे. खरं तर सगळं वातावरण बदललंय आणि या बदलत्या वातावरणाचा शोध आपल्याला साहित्यातून शोधता येत असतो. साहित्य का अभ्यासायचं असतं? साहित्य अभ्यासण्यासाठी का अभ्यासायचं असतं? तर त्यावेळेचा काळ समजून घेण्यासाठी असतं. आणि आज तर तुमचं आमचं आजूबाजूचं वातावरणच बदललं आहे. आपण धर्म, ईश्वर अशा अनेक गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतोय. ज्या देशामध्ये धर्माच्या नावावरून दंगली होतात, ज्या ईश्वराच्या, अल्लाच्या, येशूच्या नावावरून हिंसा होतात, अशा देशात आपण राहतोय. म्हणजे जगात सगळं हे होतंय, आपल्याच देशात नाही. अशा काळामध्ये साहित्यापुढचे प्रश्न किती आहेत ना. मग कवी काय त्या गोष्टीकडे बघतात? खरं तर श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा अशा वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत. आयुष्यभर ज्या माणसाने तुम्ही अंधश्रद्धामुक्त व्हा म्हणून सांगितली, त्या माणसाला आपण गोळ्या घातल्या. मग ईश्वर काय असतो ना, ईश्वराकडे बघणं कसं असतं? एक ईश्वर जो मूर्तीत आहे का, माणसात आहे का, असा ईश्वर आपल्याला बघता आला पाहिजे ना. मग या ईश्वराच्या संदर्भामध्ये सुद्धा सर शोध घेतात आणि आपल्या जीवनामध्ये हा ईश्वर कसा येऊ शकतो या संदर्भामध्ये. खरं तर आपली परंपरा इतकी थोर आहे की देवाला सुद्धा प्रश्न करणारे आपली परंपरा आहे. आपण फक्त नुसतं डोळे मिटून आपण ध्यानस्थ बसणं ही आपली परंपरा नाही आहे. तर देवाला सुद्धा दोन गोष्टी विचारणं, खडे बोल सुनवणं हे वारकरी परंपरेत अनेक ठिकाणी आहे. आणि मला वाटतं हे सगळे कवी जे आहेत ना, या परंपरेतले आहे. ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, बहिणाबाई या परंपरेतले आहेत. म्हणून प्रश्न विचारणं काय असतं ना, जो माणूस प्रश्न विचारतो तेव्हा समाज बदलत असतो. जी माणसं जय हो म्हणतात आणि कुणाचा तरी झेंडा घेऊन पळतात, त्या माणसांनी देश समृद्ध होत नसतो किंवा देशाचा विकास पण होत नसतो. देशाच्या विकासासाठी किंवा मानव समाजाच्या विकासासाठी प्रश्न विचारणारी माणसं, कवी, लेखक हे जास्त गरजेचे आहेत. एक पाकिस्तानी कवी म्हणतो, तर ते एक सुंदर छान कविता आहे त्यांची, की एका ठिकाणी न्यायालय सुरू असतं आणि न्यायाधीश निकाल देतात की हा तो माणूस आहे, याने दंग्यामध्ये भाग घेतला. हा तो माणूस आहे, याने दंग्यामध्ये भाग घेतला, याला 10 फटके मारा. हा तो माणूस आहे, याने दंग्यामध्ये भाग घेतला, याला 10 फटके मारा. हा तो राजकारणी आहे, हा तो नेता आहे, याने दंगल पेटवली. हा तो राजकारणी आहे, हा तो नेता आहे, याने दंगल पेटवली, याला 50 फटके मारा. आणि हा तो कवी आहे, हा तो लेखक आहे, हा तो कलावंत आहे, हा असतानाही दंगल पेटली, याला 100 फटके मारा. एवढी मोठी जबाबदारी प्रत्येक काळातल्या कवींवर असते. आता खरं तर कवी त्या गोष्टीकडे बघतात का? तर असे मोजके कवी आहेत. आणि अशा मोजक्या कवींमधले मला वाटतं अशोक कोतवाल सर हे त्यातले एक महत्त्वाचे कवी आहेत. ते ईश्वराकडे कसं बघतात ते आपण वर्षा चोरडिया मॅडम यांच्या सादरीकरणातून आपण ऐकूयात. ईश्वर. कोणत्याही दगडाला ईश्वर म्हणणाऱ्यांनी मला विचारले, तुझा ईश्वर कोणता? कोणत्याही दगडाला ईश्वर म्हणणाऱ्यांनी मला विचारले, तुझा ईश्वर कोणता? मी म्हणालो, विचार करतोय अजून, शोधतोय अजून, पण तुमच्या ईश्वरासारखा नसेल. ते हसले आणि निघून गेले. आणि मी माझे तडकलेले दिवस गोळा केले आणि एक पुतळा निर्माण केला. पुरोहिताला म्हटलं, प्राणभर यात तुझ्या धर्माप्रमाणे. तो नाही म्हणाला, हा तर माणसासारखा दिसतोय. मौलवी म्हणाले, चेहरा काढ आणि झोपवून दे याला.
चेहरा काढ आणि झोपवून दे याला. फादर म्हणाले, क्रुसावर ठेवून दे. फादर म्हणाले, क्रुसावर ठेवून दे. आणि भंते म्हणाले, नष्ट कर. भंते म्हणाले, नष्ट कर. कुणी काही तर कुणी काही म्हणाले. कुणी काही तर कुणी काही म्हणाले. पण मला खात्री आहे ईश्वर असाच असू शकतो. ईश्वर असाच असू शकतो माणसांसारखा. थँक्यू. ईश्वर असाच असू शकतो माणसांसारखा. आणि आपण शोधतोय कुठे? खरं तर तुमच्या आमच्यामध्येच ईश्वर आहे आणि हीच परंपरा आहे आपली. म्हणून कोतवाल सर एका ठिकाणी म्हणतात, भक्तीचा गजर करून आस्थेचं गाजर खाऊन नाही येत भलाईचा महापूर. भक्तीचा गजर करून आस्थेचं गाजर खाऊन नाही येत भलाईचा महापूर. दुनिया बडी जालिम भये, आपणच आपल्याला टोचून घ्यावी बधिरतेची एक सुई. आपणच आपल्याला टोचून घ्यावी बधिरतेची एक सुई. आपण खरंच बधीर होत चाललोय का दिवसेंदिवस? जर मला माझ्या आजूबाजूला काय घडतंय हे जर बघून मला अस्वस्थ वाटत नसेल तर मी नक्कीच बधीर झालोय असं आपण समजून घ्यावं. आणि हेच कवी आपल्याला वारंवार सांगत असतात. खरं तर कवी काय असतो ना, कवी तर हा दिशादर्शक असतो. आणि अशा या दिशादर्शनातूनच आपल्याला आपला मार्ग निवडायचा असतो. आपण काय ठेवणार आहे आपल्या आसपासच्या पिढ्यांसाठी? माणसं तुमच्या आमच्यासारखी अनेकदा जन्माला आलीत, मेलीत. अनेक नावं घेतलेली माणसं आलीत, निघून गेलीत. पण जगामध्ये राहिलं काय? सॉक्रेटिस राहिला नाही, शेक्सपियर राहिला नाही, पण त्यांचं साहित्य राहिलं. ज्ञानदेव तुकाराम राहिले नाही, पण त्यांची कविता राहिली. माणसं येतात जातात, साहित्य मात्र अबाधित असतं. म्हणून साहित्यिकांचं येणं आणि त्यांचं लिहिणं हे थोर असतं. अशी उत्तम चांगली कविता, उत्तम चांगलं साहित्य तुमच्या आमच्या आजूबाजूला आहे. गरज आहे पुस्तक उघडण्याची, पाहण्याची, अनुभवण्याची आणि त्याच्यामध्ये मिसळून जाण्याची. पण हे करत असताना आपलं मन संवेदनशील होतंय का बधीर होतंय हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे. कारण कविता वाचणारा माणूस, साहित्य वाचणारा माणूस हा कधीच बधीर होऊ शकत नाही. तो 100% पेटून उठतो आणि जाब विचारू लागतो, प्रश्न विचारू लागतो. तो कधी खालीमान घालून मेंढीसारखा चालू शकत नाही. हे तर साहित्याचं देणं आहे. आणि हेच देणं सरांच्या अनेक गोष्टींमधून, कवितांमधून आपण अनुभवतो. सरांसोबत सरांना सुद्धा प्रश्न पडला. आम्हाला कधी प्रश्न पडलाय का? आपण टाइम्स वाचतो तेव्हा आपल्याला आर.के. लक्ष्मणचा कॉमन मॅन अनेकांनी पाहिलाय. पण किती जणांना वाटलं की हा कॉमन मॅन हे नाव दिलंय. खरंच हा कॉमन मॅन असा काय आहे? किंवा आर.के. लक्ष्मणला कॉमन मॅन काढावासा का वाटला? या कॉमन मॅनला काही आपण कधी प्रश्न विचारलाय का? तो किती कॉमन झाला? तो तुमचं आमचं प्रतिनिधी कसं होऊ शकतो? पण हा प्रश्न मात्र कवीला पडतो आणि तो त्या कॉमन मॅनला प्रश्न विचारतं. आणि कॉमन मॅनला कवी काय सांगतोय ते या ठिकाणी मंगेश कुलकर्णी माझा मित्र आहे, त्याला मी विनंती करतो की त्यांनी सादर करावी. कॉमन मॅन. अतिशय जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मणा, तुझा कॉमन मॅन अधिकच कॉमन होत गेला रे. तू शस्त्राऐवजी स्वप्न ठेवलेस त्याच्या हाती आणि तो उडवत गेला कबूतरे आणि चिवडत राहिला माती. तुझ्या रेषांची मुलायम शाल आकसत गेली त्याचे भान नि भोवताली पसरत गेले बुलबुलीचे रान. अरे गरगरतील त्याचे डोळे, हलतील ओठांचे भाते नि तटतटेल शीर माथी. असे एखादे तरी रसायन उतरव त्याच्या दुगदुगीत. खरंच रे लक्ष्मणा, तो नॉर्मल होऊन जाईल. क्या बात आहे. असं नॉर्मल होणं किती वेगळं असतं ना. इतकं अल्पाक्षरी आणि महत्त्वाचं लिहिता आलं पाहिजे. ते सरांनी बरोबर हेरलंय. आणि अशा कॉमन मॅनला सर प्रश्न विचारतात आणि हे कॉमन होणं खूप गोष्टी असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण शोध घेतला पाहिजे. आणि खरं तर एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय सरांचा आहे. त्यांच्या अनेक कविता याच्यामध्ये आहेत. ते म्हणजे पाणी या विषयावर आहे. पाणी हजारो वर्षापासून आपण अगदी पित आलो आहोत. पण खरं तर पाण्याने युद्ध झाली आहेत आणि पाणी कधी स्पृश्य असतं तर कधी अस्पृश्य पण होतं. पाण्यासाठी अनेक गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे या देशामध्ये
एक गाव एक पाणवठा अशी पण चळवळ राबवावी लागली आहे. अनेकांना तर पाणी पिण्याला सुद्धा बंदी होती. पाणी म्हणजे जीवन म्हणतो, पण हेच जीवन कसं असतं? पाण्यासाठी तर दाही दिशा लोक फिरतायत, पण पाणी तुमच्या आमच्यातलं कसं कमी झालंय याचा सुद्धा कवीला प्रश्न पडतो. आणि सरांचा पाण्याचा एक अतिशय महत्त्वाच्या काही कविता त्यांच्या संग्रहामध्ये वाचायला मिळतात. मी वेदांती बच्छाव मॅम या ठिकाणी आहेत. मॅमची ओळख करून देतो. त्या कम्प्युटर विषयामधलं त्यांचं अतिशय उत्तम असं शिक्षण झालेलं आहे. उत्तम कविता वाचतात आणि साहित्याची आवड आहे. आज त्या या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि वेदांती बच्छाव मॅम यांना विनंती करतो की पाणी खेळवतंय. पाणी खेळवतंय कसं? पाणी खेळवतंय. रात्री बायका झोपेत बडबडतात. नळाला पाणी आलंय, नळाला पाणी आलंय. नळाला पाणी आलंय. मुलं भांबावून उठून विचारतात. आई आई नळाला पाणी आलं का ग? माणसं बाहेरून घरी फोन करतात. हॅलो, पाणी आलं का ग? सर्वांना जीव तोड करायला लावणारं हे पाणी गाव शहरांपासून अगदी दूर दूर जातंय. त्याचे रोज येण्याचे दिवस लांबतच चाललेत. पाणी खेळवतंय माणसांना, झुंजवतंय एकमेकांशी. पाण्याला वाहू दिलं असतं निर्मळ मनासारखं रानावनातून, तर पाणी तुमच्यातलंच एक होऊन राहिलं असतं. वाह, क्या पाण्याला वाहू दिलं असतं तर ही वेळ आली असती का? पाणी आपल्या सगळ्यातून असं सहज निघून गेलंय. आणि पाणी हा तर खरं आपल्या सगळ्यांचं तर केंद्र झालंय. अगदी बायकांसाठी असेल, माणसांसाठी असेल, पण पाण्याचं निर्मळपण आपण सहज काढून घेतलंय. आणि अशा या पाण्याचं केंद्र असणं खरं तर किती अनेक गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत. आणि पाण्याचं राजकारण हा तर पूर्ण सगळ्यांचा एक महत्त्वाचा विषय आहे. पाण्याभोवती सगळं देश फिरतोय. म्हणजे राज्यांमधली भांडणं असतील, देशांमधली वाद असतील, हे सगळे पाण्याभोवती, अगदी तालुका आणि जिल्ह्यावरती सुद्धा वाद होतात. अगदी गोदावरीचं पाणी नाशिकला द्यायचं का नगरला द्यायचं याच्यावरून सर्व गोष्टी होतात. म्हणून समजून घ्या की पाणी किती महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या आमच्या चराचरातलं पाणी कसं हळूहळू कमी होत चाललंय. आणि हे कमी होऊ नये म्हणून आपण पाण्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ते फक्त पिण्यापुरतं आणि फेकण्यापुरतं असं बघू नये, तर त्याच्या पाठीमागचा लक्षार्थसुद्धा आपण लक्षात घ्यावा. अशीच पाणी नावाची कविता वर्षा चोरडिया मॅम या साहित्याच्या अभ्यासक आहेत. कविता उत्तम पद्धतीने समजून घेतात. कवितेकडे बघण्याची त्यांची एक स्वतंत्र अशी वेगळी दृष्टी आहे. आणि म्हणूनच आज त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं आहे. मी त्यांना पाणी ही कविता सादर करायची विनंती करतो. पाणी निघून गेलंय. पाणी निघून गेलंय धरतीतून, आकाशातून अन माणसातून सुद्धा. पाणी निघून गेलंय धरतीतून, आकाशातून आणि माणसातून सुद्धा. ही काही चांगली गोष्ट नाही. कुणाचे हात ओले, कुणाचे राहिलेत कोरडे. आणि हिशोबाचा डाटाही गेलाय उडून. इथर बिथर झालाय भोवताल. मुळाकडून आलेल्यांना पुन्हा मुळाकडे जाण्याचा हाच आहे काळ. गो बॅक टू युअर रूट्स अँड सेव्ह वॉटर प्लीज. वाह, पुन्हा मुळाकडे जाण्याचा, ही आपली मुळं शोधणं जे आहे ना ते खूप गरजेचं आहे. आणि कोतवाल सर तर हे सगळं शोधतात. म्हणून कोतवाल सरांच्या कवितेविषयी अनेकांनी लिहिलं आहे. भालभोळे तर अतिशय उत्तम पद्धतीने या कवितेवर लिहितात. अशोक कोतवाल यांची कविता ही व्यामिश्र वर्तमानाची आणि अनिश्चित भवितव्याची कविता आहे. विविध अभियानांच्या नावाखाली गावसंस्कृती मातीआड करून पोसल्या गेलेल्या राक्षसी शहरीकरणाच्या भपकेबाज वरवंट्याखाली तुडवली जाणारी नवोन्मेषाची निरागसता, माणसांना मुद्द्यात विभागून माणसातून माणसाची केली जाणारी वजाबाकी आणि त्यातूनच माणसापुढे उद्भवलेले माणसाचे सर्वात मोठे भय, पाळीव भाडोत्री चेल्यांचे.
मस्तवाल पीठाधीशांचे, पोपटपंची शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या आणि पुढे निर्गुण बाजार व्यवस्थेत विकल्या जाणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे भीषण संकट यांचा रोखठोक वेध जशी ती घेते, तशीच जागतिकीकरण, लोकशाही आणि संस्कृती यांच्या बदलत गेलेल्या व्याख्यांचा झणझणीत आलेखही अशोक कोतवालांची कविता काढते. हे मला वाटतं खूप अतिशय महत्त्वाचं वर्णन भालभोळे सरांनी केलं आहे. आणि थोड्या वेळापूर्वी जेव्हा म्हटलं की सरांच्या कवितेमध्ये प्रेम हे आपल्याला फारसं दिसत नाही, पण एका ठिकाणी सर मात्र बरोबर पकडतात. पण ते प्रेम कसं पकडतात ते सुद्धा वेगळं आहे. मोनालिसाचं चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. मोनालिसेचं हसणं, तिचे अनेक अर्थाने अनेक लोकांनी संशोधन केलं आहे, शेकडो वर्षापासून ते सगळं सुरूच आहे. तर सर मात्र मोनालिसाकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. म्हणजे त्यांच्याच प्रेयसीला असेल कदाचित, ते विचारतात, मोनालिसा हसली तशी एकदाच हसून दाखव. मोनालिसा हसली तशी एकदाच हसून दाखव. हवं तर पॉन्ड्स लाव, हवं तर लिपस्टिक, हवं तर त्याचं नाव घे, हवं तर माझं, पण एकदाच हस. तिला हसता येत नाही गावराणी, तिला हसता येत नाही खानदानी. त्याला वाटतं कधीतरी ती हसेल एकदा मस्तानीसारखी, कधीतरी हसेल मोनालिसासारखी. तो तिला हवी तशी पोज घे असं म्हणतो. तो तिला हवी तशी पोज घे म्हणतो, कारण त्याला वाटतं कधीतरी ती हसेल मोनालिसा हसली तशी, कधीतरी हसेल मोनालिसा हसली तशी. हे हसणं जे आहे ते सर अतिशय उत्तम पद्धतीने मांडतात. सरांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे महाराष्ट्र शासनाचे असतील, वेगवेगळ्या संस्थांचे असेल. साहित्य अकादमीची फेलोशिप सरांना मिळाली आणि त्या फेलोशिपच्या निमित्ताने भारतभरातल्या अनेक ठिकाणी सरांनी भेटी दिल्या. मंगेश डबलरांपासून कमलेश्वरांपर्यंत अनेकांशी सरांचा संवाद होता आणि या संवादातून सरांची कविता तर पोहोचलीच, पण माझे एक शाळेचे अनुभूतीचे प्रिन्सिपल होते बी कृष्णकुमार. म्हणजे ते मल्याळम होते आणि मल्याळम म्हणजे त्यांनी दया पवार, विंदा करंदीकर या सगळ्या कवींना मल्याळममध्ये नेलं. पण एकदा सहज आमची चर्चा झाली आणि त्यांनी इथल्या साहित्य वर्तुळाविषयी विचारलं. त्यांना म्हटलं आमचे सर आहेत कोतवाल सर वगैरे, एक बार मुझे उनकी बुक लाके दो. मग त्यांना मी कवितेचं पुस्तक दिलं आणि त्यांनी त्या सगळ्या कविता पुन्हा पुन्हा वाचल्या आणि ते म्हणले की अरे, मला असं कवी वाचायला मिळाला आणि जो आता मराठीमध्ये इतका या काळामध्ये लिहितोय. मी नक्कीच या कविता इंग्रजीतही नेतो आणि मी मल्याळममध्ये पण नेतो. आणि पुढे त्यांनी केलेले अनेक अनुवाद साहित्य अकादमीच्या पुस्तकांमधून प्रसिद्ध सुद्धा झालेत. तर अशा कवीची कविता आपण अभ्यासतो आहोत, ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतात? खरं तर बोलणं किती महत्त्वाचं आहे ना. कोणालाही बोलू दिलं पाहिजे, पण काय बोललं पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग लोक बोलतात कशावर? कुणीच कसं बोलत नाही हा सरांना प्रश्न पडतोच. त्यांच्या मनात असलेली पडझड सुद्धा त्यांच्या कवितांमधून दिसतेच. पण कोणालाही बोलू द्यावं, लोक बोलतात, मग कुणालाही कसंही बोलू द्यावं, अशी एक कविता आहे. ती या ठिकाणी भिडे मॅडम सादर करतील. मंजुषा भिडे मॅम उत्तम अभिनेत्री आहेत, शिक्षिका आहेत, स्पोर्ट्स टीचर म्हणून त्या कार्यरत आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. ओठांवरली लिपस्टिक पुसू न देता, ओठांवरली लिपस्टिक पुसू न देता होमवर्क केलेल्या बायका बोलताहेत बालकांच्या कुपोषणावर. ओठांवरली लिपस्टिक पुसू न देता होमवर्क केलेल्या बायका बोलताहेत बालकांच्या कुपोषणावर. त्या बोलतायत हीच फार मोठी गोष्ट आहे. थेंबर दूध तोंडात पडल्याचा भास होत असेल कुपोषित बालकांना. हळूहळू त्यांचा आवेश वाढतही जाईल. शक्यता आहे त्यांचं हरवलेलं 5वं इंद्रिय कदाचित परत येईल. हॉल एसी आहे, हॉल एसी आहे आणि समोर बसलेल्या बायकांमध्ये कुजबूज चालू आहे. बहुतेक आज त्यांच्या समोर असलेल्या चहा, कॉफी, कचोरी, समोस्यांवरनं त्यांचं मन उडून जाण्याची शक्यता आहे. काय सांगावं, काय सांगावं? आज त्यांना बोलावंसं वाटलं, उद्या वाड्या वस्त्यांवर जावंसही वाटेल.
उन्हातानात उडून जाईल त्यांच्या ओठांवरली लाली. उन्हातानात उडून जाईल त्यांच्या ओठांवरली लाली. बालकांच्या चिरक्या आवाजानं फाटेलही कदाचित काळीच. तेव्हा फॅशनेबल का असेना, तेव्हा फॅशनेबल का असेना, बोलू द्यावं कुणाला कशावरही. नुसत्या बोलण्यानेही खरवडलं जाऊ शकतं खूप काही. नुसत्या बोलण्यानेही खरवडलं जाऊ शकतं खूप क्या बात काही. आहे. नुसत्या बोलण्यानेही खरवडलं जाऊ शकतं खूप काही. खरं तर ही जी संवेदनशीलता आहे ना, ती आपण इतक्या बारकाईनं बघितलं पाहिजे. सरांच्या कविता वाचून अनेकांना खरं तर सांगायला हरकत नाही, पण सरांची एक कविता आहे. ती कविता इथे जळगावला एक्झिबिशन भरलं होतं, पुस्तकांचं प्रदर्शन, आणि त्या ठिकाणी तिचंही एक पोस्टर झालं आहे. आणि त्या कवितेचं एक जाता आता एक बाई पुस्तक बघता बघता ती कविता वाचत होती आणि कविता वाचून ती रडायला लागली. शेजारी मी पुस्तक घेत होतो, हा मी बघितलेला प्रसंग आहे. शेजारी पुस्तक घेत होतो, पुस्तक बघून म्हटलं, मावशी तुम्ही रडता काय? ते म्हणले काही नाही, माझ्या मुलीची मला आठवण आली. म्हटलं काय? ती म्हणली ही कविता आहे ना, ही मी घरी घेऊन जाते आणि माझ्या मुलीला पाठवते. म्हटलं ती कुठे? ती अमेरिकेत असते, पण ही कविता बरोबर मला माझ्या मुलीसाठीच बहुतेक या कवीने लिहिली असावी असं वाटतंय. आणि ती कविता म्हणजे मुलींकडे सर कसं बघतात. सरांना 2 मुली आहेत, एक आता अधिकारी आहेत, आणि सर मुलींकडे कसं बघतात. खरं तर सरांच्या कवितेतल्या अनेक कवितांमधली एक अतिशय उत्तम आणि सर्वोत्तम ती कविता आहे. ती तर आपण बघूयातच, पण मुली का रडतायत, मुलींच्या रडण्याकडे एक बाप म्हणून कसं बघता येईल, आणि समाजातल्या पण मुली कशा असतात, त्या का रडतात याच्याकडे कवी कसं बघतो. का रडतायत मुली डोळे झाकून, का रडतायत मुली डोळे झाकून, अशा खोल खोल आवाजात. आणावा का मोर त्यांच्यासाठी असा थुईथुई नाचणारा, की आणावा तोडून आकाशातला गोल सरासरा जाळणारा. आत्ताच तर गुणगुणत होत्या की भिरभिरत होत्या घरभर मुली. आत्ताच तर गुणगुणत होत्या की भिरभिरत होत्या घरभर मुली. काढीत होत्या रांगोळ्या, बोलत होत्या कुठवर मखमली. कोण पेटवतं त्यांच्या आडोशाला आफतींची धुणी. अजून कशी जात नाही रात्र त्यांची एखाद्या कहाणीशिवाय सुनी. रडतच आहेत मुली अजूनही डोळे झाकून खोल खोल आवाजात. रडतच आहेत मुली डोळे झाकून खोल खोल आवाजात. हे मुलींचं रडणं, मुलींचं बघणं एक बाप म्हणून, म्हणजे खरं तर ज्यांच्या घरात मुली आहे त्यांना सुद्धा अनुभवता येईल. आणि आपण आसपासचं वातावरण आज बघा, आपण जे सगळं स्वातंत्र्य जे आहे ना मुलींचं, ते हिरावून घेतो. आणि बऱ्याचदा अनेकांनी सगळं ऐकलं असेल तो शब्द, मुलीची जात आहे असं करू नको, मुलीच्या जातीने असं करायचं नसतं. हा मुलीची जात जो शब्द आहे ना, तो आपण वारंवार वापरतो. मला वाटतं बायकांना पण जास्त माहीत असेल. हे बापांचं, घरच्यांचं जे मुलीचं जात म्हणून जे बघणं आहे ना, ते कवीला बरोबर खटकतं. कवी या मुलीच्या जात या शब्दाला घेऊन काय करतो, आणि बरोबर त्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःच्या मुलींना जे त्यांनी फ्रीडम दिलं ना, हे अनुभवण्यासारखं आहे. सर जे बोलतात, जे लिहितात, तेच वागतात पण. म्हणजे पोटात एक आणि बाहेर दुसरं असं काही नाही. त्यांची कविता हे त्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून सर थोर आहेत, त्यांची कविता पण थोर आहे. अशी मुलीची जात ही कविता अनेकांनी महाराष्ट्रात मुलीचं लग्न असताना लग्नपत्रिकेसाठी ती कविता, म्हणजे त्या कवितेवरूनच लग्न ठरवलं आहे आणि तशा पद्धतीने ती पूर्ण महाराष्ट्रात वितरित केलेली आहे. ती मुलीची जात ही कविता नारायण बाविस्कर सर वाचतील. नारायण बाविस्कर सरांची ओळख करून देतो. MIDCमध्ये चैतन्य स्टील नावाची त्यांची स्वतःची इंडस्ट्री आहे. पण असं असतानाही कवितेवर, साहित्यावर, नाटकावर प्रेम करणं आणि त्यासाठी आपला सगळा वेळ खर्च करून काढून यासाठी खर्च करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या वहिनी हसतायत, पण हे खरंच आहे. भाऊ उत्तम छान कविता वाचतात. त्यांची आवडती कविता मुली. अच्छा, पैसेवाले आहेत हे तर आहेच, हे पण खरं आहे. पैसेवाले असून आमच्यात आहेत, हे पण एक विशेष. मुलीची जात
हे शब्द उच्चारावत नाही मला. मुलीची जात हे शब्द उच्चारावत नाहीत मला. मुली कशाही वागल्या तरीही मुली मुलीच असतात. मुली मुलीच असतात. किती तन्मयतेनं त्या सजवत राहतात घर. अहो, त्यांच्या नुसत्या असण्यानं बोलू लागतात भिंती आणि डोलू लागतं छप्पर. त्यांच्या नुसत्या असण्यानं बोलू लागतात भिंती आणि डोलू लागतं छप्पर. मुली भरून टाकतात अंगण. मुली भरून टाकतात अंगण निवळसणीतले रांजण. मुली भरून टाकतात अंगण निवळसणीतले रांजण. मनातल्या स्वप्नांनी रंगांनी शाश्वत रंगांनाही रंग देण्याचं कौशल्य असतं त्यात. हा सोस नसतो मुलींचा. हा सोस नसतो मुलींचा, तर ध्यास असतो नव्या उर्मीचा. मुली असतात उन्हाची कातर छाया, लहरती बहरती कापूर काया. मुली असतात उन्हाची कातर छाया, लहरती बहरती कापूर काया. त्या सुखाचा मंद प्रकाश, त्या सुखाचा मंद प्रकाश नि मायेचं झुलत धुंद आकाश. त्या विश्वाचा कोवळा हात आणि जगाची अधाशी तहान. त्या विश्वाचा कोवळा हात आणि जगाची अधाशी तहान. त्या असतात काळाचे फडफडते कोरे करकरीत पान. म्हणून म्हणतो मुलींना करू द्यावे थट्ट. म्हणून म्हणतो मुलींना करू द्यावे थट्ट नि होऊ द्यावं स्वच्छंदी. हीच तर असते त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या निरांजनातील असोशीची नांदी. वा. हीच तर असते त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या निरांजनातील असोशीची नांदी. मुली मुलीच असतात. मुली मुलीच असतात. मला असं वाटतं ही कविता ज्यांनी ज्यांनी वाचली, ऐकली, आत्मसात केली आहे, त्यांच्या घरातल्या मुलींना खूप चांगले दिवस नक्कीच आले असतील. आणि सरांचं जे बघणं आहे समाजाकडे, आसपासच्या माणसांकडे, सरांच्या प्रतिमा प्रतीक हे अतिशय वेगळे आहेत. एका कवितेत तर सर म्हणतात नकली. नकली हा शब्द आपण अनेकदा वापरला आहे, पण नकली काय हा ते बघा. सर कसं बरोबर पकडतात. ज्यांचं टिपूर वाटतं चांदणं त्यांची भूक असते नकली. ज्यांना टिपूर वाटतं चांदणं त्यांची भूक असते नकली. जे सांगून भिजतात पावसात त्यांचं भिजणं असतं नकली. ज्यांचं बोलणं सदैव कानात, ज्यांचं बोलणं सदैव कानात त्यांचं सत्य असतं नकली. जे हुंकतात आपलीच बोटे त्यांचा स्पर्श असतो नकली. ज्यांचं हसणं दुरून दुरून त्यांचे डोळे असतात नकली. ज्यांचं हसणं दुरून दुरून त्यांचे डोळे असतात नकली. ज्यांचं बोलणं घोळून पिळून त्यांचे शब्द असतात नकली. जे आतून झुरून पेटतात त्यांचं थिसणं असतं नकली. जे आतून झुरून पेटतात त्यांचं थिजणं असतं नकली. ज्यांचे बघणे स्वतःमध्येच त्यांची मैत्री असते नकली. ज्यांचे ठरीव हलणे डुलणे त्यांचे जगणे असते नकली. ज्यांचे ठरीव हलणे डुलणे त्यांचे जगणे असते नकली. जगणे असते नकली. हे नकली पण जे आहे ना ते इतकं सुंदर पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने सरांनी बरोबर टिपलं आहे. सर शिक्षक म्हणून कार्य करत म्हणजे होते, रिटायर्ड झाले, पण सरांना मात्र खरं तर अनेक शिक्षकांपुढे ती एक मोठी समस्या होती. मला वाटतं जे सिनियर कॉलेजला आहे त्यांच्यासाठी ही समस्या नसेलच. सतीश साळवे सर आहेत सिनियर कॉलेजमधले. तर मुलं पळून जाणे
ते थांबवू पण शकत नाही. ते त्यांच्या चालत्या क्लासमधून मुलं उठून गेले तर ते म्हणतात ठीक आहे बाबा, तुझी नाही इच्छा, जा. पण हा प्रश्न मात्र शाळेत मागच्या दरवाजाने पोरं पळतात. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी गुपचूप शाळेमधून आपण पळलो असू. हे पळून जाणं जे आहे, आणि आमच्या महाराणा प्रतापमध्ये तर मधली सुट्टी पळून जाण्यासाठीच ठेवली होती. आणि अनेक लोक पोरं पळून जायची, शिक्षक पण पळायचे, असं काही नाही आहे. पण ते जे पळून जाणं होतं ते सरांनी बरोबर पकडलं. मुलं मधल्या सुट्टीत का पळून जातात आणि मग मुलं काय करतात, कुठे जातात, त्यांचे विषय काय असतात, ते नारायण बाविस्कर सर मधल्या सुट्टीत पळून जाणाऱ्या मुलांचं मनोगत. मुलं कुजबुजतात, मुलं कुजबुजतात. देशाच्या व्यथेचा काळा डोळा शाळेत आहे म्हणतात आणि पाठीला दप्तर लावून शाळेच्या मागच्या गेटनं पसार होतात. मुलं कुजबुजतात, देशाच्या व्यथेचा काळा डोळा शाळेत आहे म्हणतात. त्यांच्या लेखी शाळा होऊ शकत नाही विरुंगा. सायबर कॅफेतली www.com व्हावी एक वेबसाईट शाळा. ते डोळे मिचकावून बोलत राहतात त्यांच्याच भाषेत. ते डोळे मिचकावून बोलत राहतात त्यांच्याच भाषेत. अरे यार, देश फिश शातक फातक पुस्तकं गिस्तकं बनवणारे मूर्ख आहे साले. माणूस नाही जोडला साल्यांनी, माणूस नाही जोडला साल्यांनी. म्हणे जग जोडलं इंटरनेटच्या जाळ्यानं. माणूस नाही जोडला साल्यांनी, म्हणे जग जोडलं इंटरनेटच्या जाळ्यानं. कोण शाळा लढतो बॉर्डरवर पोटासाठी की देशासाठी? कोण शाळा लढतो बॉर्डरवर पोटासाठी की देशासाठी? शूट म्हटल्या बिगर शूट नाही करताय. शत्रू अंगावर चालून आला तरी प्रत्येकाच्या डोक्यावर म्हणे शस्त्रास्त्रांचं कर्ज आहे हजारोनं. प्रत्येकाच्या डोक्यावर म्हणे शस्त्रास्त्रांचं कर्ज आहे हजारोनं. हे मंत्री फिंत्री सेवक बिवक आणि हे संत बिंत बोंबलतात. एकी फिकी भेदभाव पुसा म्हणतात. एकी फिकी भेदभाव पुसा म्हणतात. अरे इतक्या वर्षात जात नाही पुसता आली साल्यांना. इतक्या वर्षात जात नाही पुसता आली साल्यांना. अरे भो, तुम्ही आम्ही गोगलगाय. अरे भो, तुम्ही आम्ही गोगलगाय. आणि सर बी तेच सांगत नाही साले पुस्तकांशिवाय. आणि सर बी तेच सांगत नाही साले पुस्तकांशिवाय. अरे खरं खरं सांगा, पेपरात छापून येतं ते. अरे खरं खरं सांगा, पेपरात छापून येतं ते. साली शाळाच राहून गेली ना, तर मग आपण बी काय. मूल्य फिल्य शिस्त फिस्त ही साली सगळी आपल्यासाठी. मूल्य फिल्य शिस्त फिस्त साली आपल्यासाठी. आणि यांच्यासाठी मात्र धिंगाणा. मग ती संसद असो की कोणतं बी कार्यालय, मग ती संसद असो की कोणतं बी कार्यालय, साले खातात म्हणे पैसे बिसे. साले खातात म्हणे पैसे बिसे. अरे भूक दिसली असती ना, तर भूक बी खाल्ली असती साल्यांनी माणसांची. भूक दिसली असती ना, तर भूक बी खाल्ली असती साल्यांनी माणसांची. नाहीतर काढता आला असता फोटो भुकेचा ना, नाहीतर काढता आला असता फोटो भुकेचा, तर भुके शेजारी हेच उभे राहिले असते साले पेपरात देण्यासाठी. म्हणून म्हणतो यार, ही शाळा बिया सब झूठ आहे.
म्हणून म्हणतो यार, ही शाळा बिळा सब झूट आहे. शिकून घेऊ, जगून घेऊ यार आपण कसं बी. शिकून घेऊ, जगून घेऊ यार आपण कसं बी. यांच्यासारखं नाही तर वेगळं कसंही. साधी कॉम्प्युटरची कीबोर्डवर बोटं फिरवता आली ना आणि 4 ओळी वाचता आल्या म्हणजे झालं. कॉम्प्युटरवरच्या कीबोर्डवर 4 बोटं फिरवता आली की म्हणजे झालं. ही कविता सरांनी कराडला साहित्य संमेलन भरलं होतं त्या ठिकाणी सादर केली. तेव्हा जवळपास समोर 15 ते 20,000 लोक बसलेले होते. त्या सगळ्यांनी सरांना स्टँडिंग ओवेशन दिली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात सरांचं स्वागत झालं आणि त्या कवितेने संपूर्ण संमेलनात सर बोलत होते. ती कविता पुन्हा पुन्हा वाचली जात होती आणि समोर आर आबा बसले होते. ते तर उभं राहून म्हणाले की अशी कविता मी पहिल्यांदाच ऐकली आणि सरांचं प्रचंड त्यांनी पण कौतुक केलं. अशा अशोक कोतवाल सरांना मी विनंती करतो की सर आपण मंचावर यावं. धन्यवाद. परिवर्तनने माझ्या कवितेवरती कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्या गंभीर कविता आहेत माझ्या सगळ्या. हर्षलने सांगितलं की यात प्रेम बिम काही दिसत नाही कुठं. तर प्रवास फार विचित्र आहे माझा सगळा कवितेचा. उलटा सुलटा आहे, मागे पुढे आहे. आणि याला कारण असं होतं, आता उल्लेख केला हर्षलने, की महाराष्ट्र टाईमने गेल्या वर्षभर एक सदर सुरू केलं होतं की लिहित्या हातांचं वाचन. म्हणजे जे लोक सातत्याने लिहित आहेत साहित्यामध्ये किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडून त्यांनी काही लेख लिहून घेतले होते आणि त्या लेखामध्ये मलाही त्यांनी लेखमालेमध्ये मलाही लिहायला लावलं आणि मी लिहिलं की मला आयुष्यात कुणीही गॉडफादर भेटला नाही. तू कसं लिहावं, काय वाचावं किंवा काय बघावं हे सांगणारं मला कोणी भेटलं नाही. कसं असतं की ज्या कुटुंबाला साहित्याची, कलेची किंवा शिक्षणाची किंवा श्रीमंतीची कुठल्याही प्रकारची परंपरा नसते, त्या कुटुंबातले जी मुलं असतात ते फार असं विचित्र घडत असतात, कसे तरी घडत असतात आणि काहीतरी शोधत असतात. त्यांच्यामध्ये शोधक जी वृत्ती असते ती फार ठासून भरलेली असते. पण ती सगळ्यांमध्ये नसते, काही ठराविक मुलांमध्येच असते. आणि अशी काही मुलं असतात अशा कुटुंबांमध्ये की ज्यांना कुठलीच परंपरा नाही. ती मुलं काय करतात, मग काही करण्याचा प्रयत्न करतात, काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतात की निदान आपल्याकडे कोणीतरी आकर्षित होईल. असं मलाही त्यावेळेला वाटायचं लहानपणी. आणि मला असं वाटायचं की आपल्यामध्ये असा एकतरी चांगला गुण असला पाहिजे की लोकांनी आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे. आणि मी विचार करायचो मग आता काय करायचं, नेमकं आपल्यामध्ये आपल्याला चांगलं गाणं म्हणता येत नाही, चांगला खेळ खेळता येत नाही किंवा आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. मग आपल्यामध्ये कुठला चांगला गुण येणार आहे असा. पण सुदैव असतं की असं म्हणतात लोक की काहीतरी वेळ आली पाहिजे आणि मग काहीतरी घडत असतं. आणि जसं हर्षलने उल्लेख केला की आमच्या शाळेमध्ये जे काही 3 कवी आलेले होते त्यामध्ये मंगेश पाडगावकर होते, वसंत बापट होते आणि आपले जळगावचे नादो महानोर त्या कार्यक्रमासाठी आलेले होते. आणि त्यांनी कविता सादर केल्या आणि त्यावेळेला महानोरांनी त्यांची कविता सादर केली की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ती कविता त्या काळामध्ये खूप गाजत होती. नुकता चैत्र जैत नावाचा चित्रपट आलेला होता, त्यांचे गाणे आम्ही ऐकत होतो. मी त्यावेळेला 9वीमध्ये असेल साधारणतः. आणि त्यावेळेला मी जे जगतोय आजूबाजूला आणि असा एक रांगडा माणूस की जो साधा पायजामा शर्ट घालतो, टोपी घालतो किंवा गळ्यात उपरणं घालतो आणि स्टेजवर येतो आणि ती कविता म्हणतो. आणि ती कविता माझ्या अभ्यासक्रमात होती आणि ती मला पाठ्यपुस्तकातनं खूप आवडलेली होती. आणि त्यावेळेला ज्यावेळेला महानोरांनी ती कविता सादर केली त्यावेळेला मला प्रचंड आनंद झाला. अर्थात ते सादर करत नव्हते पण मला कुठली तरी हिंमत आली त्यावेळेला आणि मी चिठ्ठी पाठवली अशी की सर आमच्या पाठ्यपुस्तकातली कविता वाचा. महानोरांनी चिठ्ठी घेतली आणि ठेवून दिली बाजूला, काहीच बोलले नव्हते. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी विचारलं तिथल्या आयोजकांना की बुवा अशी चिठ्ठी मला आलेली आहे तर मी कविता सादर करू का, ते म्हणाले वा वा करा. मग त्यांनी ती कविता म्हटली आणि मी तुम्हाला सांगतो की त्या कवितेने माझ्यावर प्रचंड परिणाम झाला. म्हणजे कवी ज्या वेळेला कविता वाचतो आणि कागदावर ज्या वेळेला आपण कवीची कविता वाचतो यामध्ये बराच फरक असतो.
म्हणजे कवी पूर्णपणे वाचत असताना त्या कवितेमध्ये उतरत असतो, कारण त्याने ते जगलेलं असतं, भोगलेलं असतं, अनुभवलेलं असतं. त्यामुळे त्याचं वाचन जरा वेगळंच असतं. आणि नाधो महानोरांची कविता ती गाजलेली कविता होती त्या काळातली, आणि महानोरांविषयी प्रचंड त्यामुळे इतकी लोकप्रियता, इतक्या उच्च शिखरावरती होती ती. त्यांची गाणी एवढी गाजत होती त्या काळात की प्रचंड गाजत होती. आणि महानोरांनी सादर केल्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही, आणि मला असं वाटलं की आपण पण असं काहीतरी लिहू शकतो. मग मला असं त्यावेळेला माझ्या बालबुद्धीला वाटलं की त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे किंवा आभाळाला विनंती करतं मी पाऊस पाळ असं. आणि मला असं वाटलं की आपण तसं नाही लिहायचं, आपण जरा वेगळं लिहायचं. पण अनुकरण महानोरांचंच केलं मी. आलं का लक्षात? मी असा विचार केला की कोणीतरी म्हणते की आपल्यामध्ये प्रतिभा शक्ती असते. त्यावेळेला काही कळत नव्हतं प्रतिभा काय असतं काही नाही, पण म्हणतात लोक असं की आपल्यातल्या प्रतिभा शक्तीला आपण विनंती केली पाहिजे. आणि म्हणून महानोरांनी जे म्हटलं होतं की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं माझ्या कवितेमध्ये, रात्री 1:30-2 वाजता चिमणीचं बात जरा मोठी केली आणि मी लिहिलं की प्रतिभे नाशी लोपून जावे तव तेजे मध्ये प्रकाशित करावे, नयनातून जरी गळतीला असवे तव कृपेत यांचे मोतीच व्हावे. ही माझ्या आयुष्यातली पहिली कविता आहे. आणि आता हर्षलने जे सांगितले की त्याने माझा प्रवास बघितलेला आहे, परिवर्तनचा प्रवास मी सुद्धा बघितलेला आहे. की सुरुवातीला आम्ही जळगावला ज्यावेळेला आलो, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की माझा प्रवास असा जरा नीट नाही, असा वाकडा तिकडा झालेला आहे थोडासा असा. म्हणजे मला जे मिळायला पाहिजे होतं योग्य वेळेला ते मला मिळालं नाही. नंतर मी ते मिळवलं, माझ्या प्रयत्नाने मिळवलं, आणि प्रत्येक ठिकाणी मी स्वतःला सिद्ध करत गेलो. प्रत्येक वळणावरती वाटेवरती मी स्वतःला सिद्ध करत गेलो. मी जळगावला ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी बघितलं इथलं वातावरण की माझी भूक फार मोठी होती, परंतु मला इथं काहीच मिळत नव्हतं. म्हणजे साहित्याला पोषक असं वातावरण म्हणजे आधीही नव्हतं आणि आज सुद्धा नाही. आणि त्यामुळे आपल्या खानदेशात कवी लेखक कलावंत हे घडत नाहीत. याला हे कारण आहे मित्रांनो. पण ज्या वेळेला मी जळगावला आलो त्यावेळेला मला असं वाटायचं की इथं कोणीच, आणि मी लोकांना भेटायचो, इथल्या कवींना भेटायचो, लेखकांना भेटायचो, आणि ते म्हणायचे जवळशील आहे का, तुझे कविता छापून यायचे असेल मौजेमध्ये, अनुष्टूपमध्ये, अमुक नियतकालिकामध्ये, तर तुला त्यांच्याशी ओळख वाढवावं लागेल किंवा तुझा वशिला लावावं लागेल. पण मला असं वाटायचं हे लोक असं का म्हणतायत, आणि ते म्हणतात की जनशक्तीने बातमीदाराला कविता पाठव. पण मला असं ते पटत नव्हतं. मी शोध घेत होतो की काहीतरी केलं पाहिजे. मग मला काही माणसं भेटली, त्यांनी सांगितलं की अशी मासिकं वाच, अमुक वाच, तमुक वाच. मी तुम्हाला सांगितलं की माझी पुस्तकं आणि मला घडवणारी जी नियतकालिका आहेत तीच माझा गॉडफादर होती. मला कोणीच भेटले नाही असं शेवटपर्यंत की हे वाच ते वाच किंवा हे करा सांगणार. मग त्यावेळेला मी विचार केला की काय नेमकं आहे. मग मी कविता पाठवायला लागलो. तुम्हाला सांगतो मी सिद्ध केलं की असं मराठीतलं एकही नियतकालिक नाही, असा एकही वाङ्मयीन दिवाळी अंक नाही की ज्यात मी कविता लिहिली नाही. सगळीकडे मी कविता लिहिल्या आणि माझ्या कविता लोकांच्या तोंडपाठ होत्या. पण काय लिहावं हे मला कळत नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं की अशा कुटुंबातली जी माणसं असतं त्यांच्या पाठीमागे फार मोठं शून्य असतं, त्यांना काही सुचत नसतं की काय लिहावं. मग मी गझलही लिहायचो, मी अभंगही लिहायचो, मी भारुडही लिहायचो, मी गेय कविताही लिहायचो, मुक्त छंदही लिहायचो. पण नंतर ज्या वेळेला माझ्या जाणीवा प्रगल्भ झाल्या आणि मग त्यावेळेला मला वाटायला लागलं की अरे आपण काय लिहितोय सगळे. आणि नंतर मग विचार केला मी काही खरं नाही, आपण जे लिहितोय ते कविता कुठे आहे, आजची कविता कुठे आहे, त्या प्रवाहामध्ये आपली कविता कुठे याचा शोध मी घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. आणि मला अनेक मित्र भेटले मग महाराष्ट्रभरचे. आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. आमचे जवळजवळ आठवड्याला 20-25 पत्र मला यायचे आणि मी सुद्धा तेवढीच पत्र लिहायचो. आणि आमचा संवाद सुरू झाला. त्यावेळेला काही फोन वगैरे नव्हते. आणि मग अशा वेळेला मी विचार करायला लागलो की कविता अशी नसते. आणि मग कवितेच्या प्रवाहामध्ये आपली कविता कुठे, आपण कुठे कमी पडतोय की ह्या अंकात आपली कविता का छापून येत नाही. तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण. आता मी स्वतःला कसं सिद्ध करत गेलो आणि मग मला माणसं कशी भेटत गेली. मग ज्या वेळेला आत्मसमर्पणाच्या कविता लिहिल्या, 8-10 कविता माझ्या अनुष्टूपमध्ये छापून आल्या. आणि त्यावेळेला नारायण सुर्वे जळगावात आले होते. त्यांचा मुलगा इथं विद्यापीठामध्ये नोकरीला होता आणि त्याला सस्पेंड केलेलं होतं. असा तो काळ होता. आणि त्यामुळे त्यांनी विचारलं की विद्यापीठामध्ये की कोणीतरी असा एक कवी आहे जळगावमध्ये, कोणीतरी मुलगा आहे असा की तो खूप छान कविता लिहितो. त्याच्या कविता मी वाचत आलो आहे. मी सगळ्या अंकांमध्ये लिहित होतो कविता, पण काय लिहितो हे मलाच कळत नव्हतं. पण त्यावेळेला त्यांनी म्हटलं की मला त्याला भेटायचं आहे, त्याच्या घरी मला घेऊन चालता का. आणि मग त्यावेळेला त्यांनी मग ज्यावेळेला जळगावचे फेमस कवी म्हणजे नीलकंठ महाजन होते, त्यांनी त्यांना बोलवलं विद्यापीठामध्ये, सांगितलं की यांना असं माणसाला भेटायचं आहे किंवा मुलाला भेटायचं आहे की त्यांना त्यांच्याकडे घेऊन चाला. तर ते म्हणाले की हो चालेल ना, माझ्या घराजवळ राहतो असं. मग त्यांनी त्यांना लुणावर बसवून आणलं. मग नारायण सुर्वे त्या काळातला टॉपचा माणूस ना, म्हणजे आमच्या पिढी म्हणजे ज्यावेळेला आम्ही लिहायला लागलो त्यावेळेला नारायण सुर्वे असतील, नामदेव ढसाळ असतील, दिलीप पुरुषोत्तम चित्रे असतील किंवा कोलटकर असतील, हे सगळी मोठी माणसं त्यावेळेला. आणि त्यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर असा.
त्यावेळेला नारायण सुर्वे यांच्या कविता मी अनेक वेळा वाचलेल्या होत्या आणि त्यांना ऐकलं सुद्धा होतं बऱ्याचदा. तर त्यावेळेला ते लुणावर बसून माझ्या घरी आले आणि गेटमधून ते नीटकण माझा हाका मारते, अरे अशोक इकडे, तुझ्याकडे कोण आलं बघ. पाहतो तर नारायण सुर्वे. मी अगदी गार झालो बिलकुल असा. आणि बाहेर पडल्यानंतर बघितलं की नारायण सुर्वेंनी म्हणजे मला पाया पडू दिलं नाही असे, त्यांनी मला धरून घेतलं असं सांगितलं, हे बघ पोरा, पाना फुलांवर लिहू नकोस, माणसांवर लिही, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग ते माझ्या घरात आले. आणि घरात आल्यानंतर मग आता बसल्यानंतर गप्पा झाला, सगळं झालं. मी त्यांनी माझ्या बायकोला बोलवलं की बाई तू कितवी शिकलेली, म्हणजे तुम्हाला माझा प्रवास सांगतोय थोडक्यात मी. तू किती शिकली? ती मला मी 10वी शिकलेली. तुला मी आता एक कविता ऐकवतो, तुला जर ती आवडली तर परभणीला मी ती वाचेल साहित्य संमेलनामध्ये, अखिल भारतीयमध्ये. आणि त्यावेळेला परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि जर तुला आवडलं तर प्रामाणिकपणे सांग मला. आणि मग ती जी कविता नंतर ते म्हणत होते, ती कविता अशी होती की कुण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर, पाणी आणायला जाऊ का नको असं पत्रात लिहा. अशा प्रकारची कविता ती होती. मग बायकोने ते ऐकली सगळी कविता आणि तिला विचारलं तुला समजली का कविता? ती म्हणे हो, कोणीतरी बाई आहे, तिचा नवरा कुठेतरी पैसे कमवायला गेलेला आहे आणि त्याला कोणीतरी भरव, तुझी बायको अशी वागते तशी वागते, याच्याशी बोलते त्याच्याशी बोलते, अमुक करते तमुक करते, असं ते सांगतंय काहीतरी. हा, मग तुला कळाली ती कविता. आणि मग नारायण सुर्व्यांनी जवळजवळ 30-35 हजार लोकांसमोर रात्रीच्या वेळेला अखिल भारत संमेलनामध्ये कविता म्हटली होती. आणि नंतर सगळीकडे 30 कविता म्हणत होते ते. म्हणजे हा अनुभव माझ्यासाठी फार थ्रिलिंग अशा प्रकारचा अनुभव होता. दुसरा आणखी अनुभव मी तुम्हाला सांगितलं की स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. नादो मानवरांनी मला कवितेची प्रेरणा दिली, ज्यांच्यामुळे मी कविता लिहायला लागलो. पण मानवरांनी कधीच म्हटलं नव्हतं मला शेवट म्हणजे पुस्तक येईपर्यंत की तू चांगलं लिहितो बुवा असं. मी फार भुकेला होतो, म्हणजे माझी भूक फार मोठी होती त्यावेळेला. म्हणजे परिवर्तन त्यावेळेला संस्था नव्हती सुरुवातीला, म्हणजे त्यांचे काहीतरी आषाढ असतं प्रथम दिवशी अशा प्रकारचे कार्यक्रम असायचे, कुठेतरी प्रत्येक थिएटरचे कार्यक्रम असायचे, पण ते मला वेगळे वाटायचे आणि त्या कार्यक्रमांना मी जायचो. त्यावेळेला परिवर्तनचा प्रवास फार उशिरा सुरू झाला. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी त्यांनी काय संस्था काढावी, कुठलं नाव द्यावं वगैरे हे ठरवत होते ते. आणि त्याच काळामध्ये सकाळचे संपादक उत्तम कांबळे जळगावमध्ये आलेले होते आणि कुठेतरी परिवर्तनचं कार्यालय कुठेतरी या बोलाने मार्केट समोर कुठेतरी एक दुकान होतं, एक असं त्या दुकानामध्ये काहीतरी वाघ चेंबर म्हणतात त्याला, तिथं काहीतरी होतं. आणि तिथं आता शंभू पाटीलना मी ओळखत नव्हतो, परिवर्तनचे शंभू पाटील. आणि शंभू पाटील म्हणजे फार वेगळा माणूस आहे बुवा, डॉन आहे काहीतरी, असं काहीतरी गुंडासारखं मला वाटायचं, असं काहीतरी त्यांचं चाललं, त्यांचं बोलणं एकंदरीत सगळं असं. आणि त्यामुळे त्यांना फार प्रचंड घाबरायचो मी. आणि ज्या वेळेला माझं पहिलं पुस्तक आलं त्यावेळेला त्यांना काय वाटलं काय त्यांनी माझ्याशी ओळख करून घेतली. मी स्वतःहून फार लोकांना कमी भेटलोय. तर त्यांनी एवढं, अरे हा कोण आहे रे, नेमाड्यांना आणतो पुस्तकाच्या प्रकाशनाला, कोण वाया गेला आपल्या जळगावमध्ये एवढा मोठा माणूस भाऊ असं की ते नेमाड्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला येतात असं म्हणणारा हा माणूस. पण त्यांनी मला त्या ठिकाणी पुढे केलं, त्यांचा सत्कार मला करायला लावल्यानंतर आमची ओळखी झाली, भेटी झाल्या आणि मग परिवर्तनला सुरुवात झाली. आणि मग परिवर्तनचे कार्यक्रम व्हायला लागले आणि मला असं वाटायला लागलं की अरे जळगावमध्ये काहीतरी सुरू झालेलं आहे, की जे लोक आपल्याला सांगत होते पूर्वी की तू बातमीदारमध्ये लिही, बनशक्तीमध्ये लिही, तिथं वश लागतो वगैरे, पण ते आपण सगळं खोडून काढलेलं आहे, त्याबद्दल काही वादच नाही, आपण सिद्ध केलं आहे स्वतःला. हे मला त्यावेळेला कळालं होतं सगळं. आणि नंतर मग परिवर्तन जेव्हा कार्यक्रम घ्यायला लागले, मायभिवाचनाचे कार्यक्रम असतील, त्यांचे नाटकाचे कार्यक्रम असतील किंवा आणखी अनेक गोष्टी, गाणे असतील, काय असतील, सगळं मला असं वाटायला की माझं पोट भरतंय आता, आलं का लक्षात. आणि मी फार खुश असायचो त्यावेळेला, की असं वाटायचं की अरे काहीतरी म्हणजे असं काहीतरी. मग इथे कार्यक्रम व्हायचे, कुणीतरी बाय त्या गजऱ्या लावून यायच्या, नात्तर लावून यायच्या आणि ते कार्यक्रमाला बसायच्या JDC बँकेमध्ये आणि काहीतरी असं घडायचे तिथे काहीतरी असं. आणि तेच लोक ऐकायला मिळायचे सगळे. पण परिवर्तन अशा लोकांना बोलवते, असे काही कार्यक्रम करते. आता द्रोणसारखी कविता की जे कोणालाच कळणार नाही, कोल्हटकरांची कविता, बिचकीवईसारखी कविता असेल किंवा असे अनेक त्यांनी कार्यक्रम केलेत आतापर्यंत, गाण्यांचे कार्यक्रम केले. यार म्हणजे 700-800 वर्षांच्या कवितेचा इतिहास सांगणं काही साधी गोष्ट नाही आहे, पण तो इतिहाससुद्धा त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून सांगितला. लोकांचे कान तयार केले, त्यांना ऐकायला लावलं. आणि इथले जे कलावंत कधी व्यासपीठावर गेले नव्हते आजपर्यंत, त्यांनासुद्धा त्यांनी व्यासपीठ दिलं. आणि विशेष मला असं अभिमान असा वाटतो या ठिकाणी, त्यांनी मला जवळ केलं. एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून आपल्या गावामध्ये एक चांगलं बऱ्यापैकी लिहितोय बुवा, त्यांना किती बरं वाटतं मला माहीत नाही, पण लिहितोय बुवा, चांगलं लिहितोय असं आलं का लक्षात. त्यांना वाटलं थोडंसं कोणीतरी आहे बुवा असं. आणि म्हणून मी त्यांच्यामध्ये जायला लागलो. नंतर आमच्या ओळखी पाळखी व्हायला लागल्या, कळायला लागलं. नंतर मग जसं आपली परंपरा आपण फार मोठी सांगतो या ठिकाणी, की आपल्याकडे केशवसूत होते, मर्ढेकर होते, बालकवी होते, मग सगळे होते आलं लक्षात. पण जर आपण बघितलं तर त्यांना आपण मोठं केलं फार, आलं का लक्षात. इथं काहीच नव्हतं,
एक बाई सोडल्या जन्माला आलेल्या इथं किंवा बालकवी सोडले तिथे काहीच नव्हतं या मातीमध्ये. जे इथून गेले ते मोठे झालेत किंवा जे इथं आले त्यांना आपण मोठे केलं. आलं लक्षात. त्यांनी नंतर आपल्या साहित्यामध्ये अढळ स्थान निर्माण केले. पण ह्या मातीमध्ये काही सापडत नव्हतं असं काही. आणि मी बघितलं की 60च्या दशकामध्ये की मी विचार करत होतो की एवढं मोठं खळबळ माजले की नाटक टॉपला होतं, सिनेमा टॉपला होता, साहित्य टॉपला होतं, हे सगळं त्या काळामध्ये होतं. पण जळगावात काहीच घडत नव्हतं. एक ओरखडा सुद्धा इथं उमटला नाही. ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, काय असेल, एक ओरखडा सुद्धा इथं उमटला नाही. म्हणजे दलित साहित्याचे सुद्धा इथं काही दिसत नाही, मला काही सापडत नाही काही असं. आलं का लक्षात. एक त्र्यंबक सकपाळे सोडलेत पण ते पण मराठवाड्यात असल्या कारणामुळे ते बऱ्यापैकी तिथे लिहायला लागले. पण इथल्या लोकांनी पानं फुलांवरच लिहिलं शेवटपर्यंत. पण मला असं वाटायला लागलं की हे सगळं कसं विचित्र आहे सगळं. आलं लक्षात. आपली जी माती आहे या मातीमध्ये काही सापडतच नाही आहे असं माझी भूक त्यावेळेला असायची. आणि मग त्यावेळेला मला असं वाटायचं की महानोरांविषयी बोलत होतो मी की महानोरांनी एकदा आपल्याकडे बघावं असं नंतर, किंवा म्हणावं की अरे तू चांगलं लिहितो असं. पण काही नाही. पण मी सिद्ध करायचा प्रयत्न केला की एक दिवस असं येईल की महानोर माझं घर शोधत येतील. आलं का लक्षात. मी बोलतोय आज. आलं का लक्षात. येतील बघ घर शोधत माझे. कसे येतील ते तर पण आपण चांगलं लिहिलं पाहिजे ना, तरच येतील ना शोधायला. आणि तुम्हाला सांगतो मी की 2001 मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं मौनातील पडझड. त्याला चांगले लोक आले सगळे. त्यांनीच मला पुस्तक काढायचा आग्रह केला होता डायके सरांनी वगैरे, का तू इतकं चांगलं लिहितो म्हणे. नगरला भेटले होते मला ते, तू इतकं चांगलं लिहितो आणि पुस्तक काढत नाही. अरे एका पुस्तकाने कवी काढतो संपूर्ण. आलं लक्षात. कविता पिंड काढतो. तू पुस्तक काढ. मी शेकडो कविता लिहिल्या होत्या. मग मी पुस्तकाचा विचार करायला लागलो होतो की आपण पुस्तक काढलं पाहिजे. पण कसं काढलं पाहिजे की मी ज्या गेय कविता लिहिल्या, अभंग लिहिले किंवा अमुक काही लिहिलं असेल ते पुस्तकात यायला नको, सगळ्या जाळून टाकल्या. आलं लक्षात. आणि नंतर उरलेल्या ज्या कविता होत्या मुक्तछंदातल्या त्यातल्या मी कविता घेतल्या आणि ते पुस्तक पहिल्यांदा मी काढलं. त्याच्या प्रकाशनाला मग डायके सर होते, नादो मानोर सुद्धा होते, नंतर नेमाडे सर होते, रंगनाथ पाठारे होते, खूप लोक होते. माझ्या पिढीतले सगळे म्हणजे कवी त्यावेळेला आले होते. आसू वैद्यपासून सगळे मित्र माझे सगळे त्या कार्यक्रमाला हजर होते. त्या आणि नेमाडे सर पुस्तकाचं प्रकाशन करायला पहिल्यांदाच आले होते जळगावमध्ये. मी सरांना एकच वाक्य बोललो होतं की सर 35 वर्ष झाली कोर्सला येऊन, पण तुम्हाला जळगावकरांनी बोलवणं हे केवढं दुर्दैव आहे. तुम्ही या जळगावमध्ये. आणि शेवटी माणूस कितीही मोठा झाला तो हा बाळात जरी त्याने हात टेकले असतील तरीसुद्धा त्याला असं वाटतं की आपल्या मातेमध्ये कोणतरी आपल्याला बोलवलं पाहिजे. पण दुर्दैव असं आपल्या खानदेशचं की ते इथल्या माणसांना कधीच स्थान देत नाही किंवा त्यांना कधीच त्यांना ओळखता येत नाही की हा माणूस किती मोठा आहे काय वगैरे. असं कितीतरी माणसं आपल्याकडे होती. पण त्यावेळेला म्हटलं सर तुम्ही आले नाही इतक्या वर्षापासून, तुम्हाला कोणी बोलवलं सुद्धा नाही, तुम्ही या एकदा आणि निदान माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. पण पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करा, पण पुस्तकावर एक शब्द बोलू नका, अवांतर बोला काय तुम्हाला बोलायचं असेल ते. पण ते सर आले, ते आले, खूप चांगला कार्यक्रम झाला. पण महानोरने मात्र मला काही दाद देत नव्हते. पण काय करावं आता. पण ज्यावेळेला मला विशाखा पुरस्कार मिळाला म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा, त्यावेळेला महानोर दादा गाडी घेऊन माझ्या घरी आले. त्यावेळेला त्यांना नुकतं साहित्य अकादमी वगैरे मिळालेलं होतं आणि सगळा त्यांचा म्हणजे बैलगाड्यावरती मिरवणूक काय आणि काय मोठा जंगी कार्यक्रम झाला होता याला आपलं बालगंधर्वाला. आणि त्यावेळेला ते आले घरी आणि मी घरी नव्हतो. सायकलवर पायडल मारून कुठेतरी गावात गेलेलो होतो. रात्री 9-10 वाजता त्यांना 10ला गाडी होती पुण्याला जायला. आणि ते घरी आले, शाल आले, एवढा मोठा बुके घेऊन आले आणि ते आले. आणि बघतोय तर काय झालं, आता गल्लीतनं ज्यावेळेला जायला लागलो तेवढा 8-10 लोक बाहेर उभे होते की यांच्याकडे कोणतरी आलेले. आणि मला असं वाटलं आपल्या घरात काहीतरी घटना घडली आज. म्हणजे इतके लोक कसं काय जमा झाले असं वाटायला लागलं मला त्यावेळेला. आणि त्यावेळेला साधारणतः 9-9:15 झाले होते आणि ते 8 वाजेपासून येऊन बसलेले होते. आणि बायकोशी गप्पा मारत होते, सगळे बोलत होते असे. आणि मग गेलो मी घरी तर समोरूनच बघितलं असतं, उतरून गेलो सायकलीवरून. हातात सायकल घेतून पायी चालायला लागलो. काहीतरी घटना घडली आपल्या घरामध्ये, काही मुलींना हात मोडला असेल, काही झालं असेल वगैरे. कारण माझ्या मुलीचे 5 वेळा हात तुटले होते मोठ्या मुलीचे. त्यामुळे असं वाटायला लागलं मला त्यावेळेला. आणि मी आलो घरी, उतरलो खाली तर ते मला अरे तुमच्याकडे कोणीतरी मोठे कवी आलेले आहेत. आणि मानवदादांना त्यावेळेला फार म्हणजे त्यांचे प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्या कार्यक्रमाला आणि ते लोक ओळखायला लागले होते सगळे. गेलो घरी तर मानवदादा बसलेलं व्हायच्यावरती. आणि ते मला अरे मला 10ला गाडी होती, तुझ्या बायकोला मी सांगितलं की अशोक जर मला भेटला नाही तर मी माझं रिझर्वेशन कॅन्सल करेल, पण त्याला भेटल्याशिवाय जाणार नाही असं त्याने सांगितलं. आणि मग गेल्याबरोबर त्याने सांगितलं की मी आता थांबत नाही, मी चहा घेतले, मी पोहे घेतले, सगळं काही झालेलं आहे माझं आता. त्याने गळ्या म्हणजे माझ्या अंगावर शाल टाकली, फुलांची मोठी माळा आणली होती, पायापर्यंत गेली ती, हातात बुके दिला मोठा. आणि सर दादा म्हटलं मला हेच पाहिजे होतं. आलं लक्षात. म्हणजे मी सिद्ध केलं की स्वतःला सिद्ध करत गेलो असं प्रत्येक ठिकाणी. ज्या वेळेला पहिलं संमेलन भरलं होतं इथं, थोडंसं 1-2 मिनटं घेतो बघता आणखी.
1984ला. आणि त्यावेळेला मी जळगावला आलो आणि बघितलं इथलं वातावरण की अरे एवढे मोठे महादेवी वर्मा त्यावेळेला आलेल्या होत्या. त्यांच्या कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती. शंकरराव खरात त्याचे अध्यक्ष होते आणि सगळे मोठे मोठे कवी त्यावेळेला आले होते. आणि ह्या इथंच GS ग्राउंडला ते संमेलन भरलेलं होतं. त्यावेळेला मी 3 दिवस संमेलन अटेंड केलं. दिवसभर कार्यक्रम अटेंड करायचे, रात्री 10-11 वाजेपर्यंत स्टँडवर झोपत होतो लक्षात. आणि त्याच गावामध्ये मी आज घर बांधून राहतोय, माझ्या कवितेचा कार्यक्रम होतोय, याचा मला अतिशय आनंद होतोय. सगळ्यांच्या सह्या घेत तिथं मी फिरत होतो. आणि मग ज्या वेळेला मी 87ला इकडे गेलो मुंबईला नोकरीच्या शोधार्थ, त्यावेळेला मी 7 दिवस फार कठीण काढले. त्यावेळेला नोकरी मिळत नव्हती. सार्वजनिक ठिकाणी काय असेल ते सगळं केलं, नंतर स्टँडवर झोपायचो आणि नोकरी शोधत होतो. 7व्या दिवशी मला नोकरी मिळाली होती. तर त्या तिथं असताना 87ला शिवाजी पार्कला साहित्य संमेलन भरलं होतं. आणि त्या संमेलनामध्ये मी गेलो त्यावेळेला. म्हणजे माझ्या प्रवासाचा उलटा आहे सगळा, मला काही नीट सांगता येत नाही असं. तर त्याच्यामध्ये मी गेलो आणि मला असं वाटलं की आपली कविता आपण तिथे सादर केली पाहिजे. आणि नवीन कवींकरता एक मोठा कट्टा होता आणि त्या कट्ट्यावर लोक कवी सगळे रांग लावून उभे होते असे तिथं. आणि मग ते कवी उभे असताना विचार करत होतो की आपल्याला बी कविता वाचली पाहिजे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये काहीतरी सांगता येईल आपलं, मी वाचली बाबा कविता असं. मी रांगेत उभा राहिलो. माझा काहीतरी त्यावेळेला 15वा-16वा नंबर होता. आणि ज्यावेळेला 2रा-3रा नंबर आला त्यावेळेला मला काय वाटलं काय माहिती, मी रांगेतनं बाहेर पडलो आणि विचार करायला लागलो की अरे आपण रांग कशा करता लावतो कविता वाचण्याकरता. इतकं मोठं झालं पाहिजे की अखिल भारतीयनं आपल्याला एकदा बोलवलं पाहिजे. वा, लक्षात असं त्यावेळेला वाटलं. मी कविता न वाचता बाहेर पडलो आणि मग शांताबाई शेडकेंना बघत होतो, पु ल देशपांडेंना बघत होतो. अनेक कवी मोठे मोठे पाहत होते त्यावेळेला. त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या सह्या घेणं काय करणं सगळं करत होतं जे लोक करतात तसं. आणि मग नंतर मी तुम्हाला सांगतो की मला अखिल भारतीय साहित्य संमेलनाने 7 वेळा निमंत्रित केलं. आलं का लक्षात. म्हणजे पहिलं निमंत्रण नगरचं आलं, दुसरं कराडचं आलं, सांगलीचं आलं, महाबळेश्वरचं आलं, पुण्याचं आलं, औरंगाबादचं आलं. 7 वेळा त्या ठिकाणी निमंत्रित कवींच्या म्हणजे शंकर वैद्यांसोबत, पाडगावकरांसोबत सगळ्यांबरोबर मी कविता वाचल्यानंतर एका व्यासपीठावरती. म्हणजे सिद्ध करणं जे म्हणतो आपण, म्हणजे एखाद्या कुटुंबातला की ज्याला कुठल्याही प्रकारचा त्याला वारसा नाही आहे असा मुलगा ज्या वेळेला काहीतरी करतो त्यावेळेला तो झोकून देत असेल तर त्याला काहीतरी मिळत असतं. नाहीतर मग सगळे एकसारखेच घडतात सगळे. अलग लक्षात. आणि म्हणून कलेची परंपरा असणं, एखाद्या वकिलाचा मुलगा वकील होणं, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं किंवा कलावंताचा मुलगा कलावंत होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पण ज्याला कुठल्याही प्रकारचा वारसा नाही, पाठीमागे फार मोठं शून्य आहे, अशा कुटुंबातलं जर कोणी काही होत असेल तर ती फार मोठी गोष्ट असते. आणि माझ्या बाबतीत ते सगळं असं घडलं. आणि मी चोपड्याला राहत असताना तिथं तर तुम्हाला माहिती आहे की तिथं काहीच वातावरण नव्हतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं साहित्यिक वातावरण होतं, कुटुंबामध्ये नव्हतं. काय वाचावं ते सांगणारं कोणी नव्हतं, काय लिहावं ते सांगणारं कोणी नव्हतं. पण मी माझाच घडत गेलो. आणि जसं आता हर्षलनं सांगितलं मी लिहिलं तसं सगळी पुस्तकं, मला अस्वस्थ करणारी पुस्तकं, आणि मी ज्या नियतकालिकांमध्ये लिहित गेलो ती नियतकालिकच माझा गॉडफादर झाली. मी जे काही करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे ही सांगणारी अधिकारी व्यक्ती माझ्या हातच जन्माला आली. आणि मग मी या इथपर्यंत आता पोहोचले. वा, कवीच्या तोंडून कवीचा प्रवास ऐकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर सर तुमची कविता हेच इतकी बोलकी आहे की तुमचं अख्खं जीवन ती कळत नकळत सांगते. आणि सरांच्या कविता आपण या ठिकाणी तासभरापासून ऐकतोय आणि कवितेच्या कार्यक्रमाला लोक येऊन बसलेले आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर ही दुर्मिळ गोष्ट असते, पण ती आपल्या गावात चांगली. मला वाटतं सर आपलं गाव बदलतंय बरं. कवितेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी अशा प्रकारचा सुंदर अशी एक जागा निर्माण झाली आहे. परिवर्तनने लोकांना सवय लावली गंभीर काय असं ऐकण्याची. आता एवढ्या गंभीर कविता आहेत माझ्या की कोणाला किती कळायला मला माहित नाही लक्षात. पण सगळे लोक शांतपणे ऐकतायत, ऐकून घेत आहेत लक्षात. आणि त्या हे कवितेचं श्रेष्ठत्व आहे. नाही, तुमचं सादरीकरण जे म्हणतो परिवर्तन संस्थेचा फार मोठा वाटा आहे आपल्या जळगावमध्ये. म्हणजे जळगावला धन्यवाद सांस्कृतिक चेहरा देण्याचं फार मोठं काम परिवर्तनने केलं. पण सर या पाठीमागे संकल्पना जी या सगळ्या कार्यक्रमाची ती संकल्पना आहे या सरांच्या कवितांना ज्यांनी अनेकदा स्केच केले आणि ज्यांचे स्केच महाराष्ट्रभर वेगवेगळ्या नियतकालिकातून अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ ज्यांचे प्रसिद्ध आहेत, ते चित्रकार म्हणून थोर आहेत. त्यांचं एक एक चित्र अतिशय मोठ्या किमतीला पण जातं आणि अनेक ठिकाणी त्यांचे प्रदर्शनं भरलेली आहेत. आणि सध्या नुकतंच त्यांचं आत्मचरित्र पण लवकरच राजहंसतर्फे प्रकाशित होणार आहे. असे राजू बाविस्कर सर या ठिकाणी मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. या पूर्ण कार्यक्रमाची संकल्पना राजू बाविस्कर सरांची आहे. आणि आणखी एक सांगायचं आहे की राजू माझा फार सुरुवातीपासूनचा मित्र आहे. आणि माझ्या बऱ्याच पुस्तकांना म्हणजे जवळजवळ सगळ्याच पुस्तकांना राजूची चित्र मी वापरलेली आहेत आणि त्याने आनंदाने दिलेली आहे. त्याच्यावर चिडलोय, रागावलोय, काढून घेतली बळजबरीनं.